1 2 3 4 5 6. अजून एकदा आत घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6. एक्झेल. 1 2 3 4 5 6. नॉर्मल ब्रीदिंग करा. प्रत्येक येणारा श्वास पॉझिटिव्हिटी, ग्रोथ, बेस्ट रिलेशनशिप, फुल ऑफ लव आत येते. विचार करायची गरज नाही, काउंट करायची गरज नाही, तसं ऑटोमॅटिक होत आहे. प्रत्येक जाणारा श्वास निगेटिव्हिटी, काही नाही होत आहे, कमीची भावना हे सोडून देत आहे. प्रत्येक येणारा श्वास पॉझिटिव्हिटी, लव, अबंडन्स ऑफ मनी, अबंडन्स ऑफ लव, फॉरगिवनेस, बेस्ट क्वालिटीज, स्मार्टनेस, शार्पनेस, इंटेलिजन्स, प्युअर मनी प्रत्येक श्वासाने आत येतोय. फक्त इंटेन्शन ठेवायचं, लक्षात ठेवायची गरज नाही. जाणारा श्वास कार्बन डायऑक्साईड, सगळी घाण, डोक्यातली घाण, ब्रेन मधली घाण, कोणाच्या विषयी वाईट विचार, काही साठवून ठेवलेले सगळं जाणाऱ्या श्वासातर्फे जात आहे. जस्ट कीप द इंटेन्शन. डोंट हॅव टू रिमेंबर. प्रत्येक जाणारा श्वास काही ब्लॉकेज, काही होत नाही अशी भावना, कमीची भावना, आपल्यात काही कमी आहे ह्या गोष्टी ज्या माइंडमध्ये स्टोअर करून ठेवल्यात, ज्या रिफ्लेक्ट होतात लाईफमध्ये, मी ह्याच्यात कमी आहे, त्याच्यात कमी आहे, त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी खाली सोडून देतोय आपण. येणारा श्वास परत भरतोय फुल ऑफ पॉझिटिव्हिटीने. जाणारा श्वास फुल एक्झिट करतोय ज्या नको आहेत त्या गोष्टीने. वी आर एन्जॉयिंग द ब्रीदिंग. अबंडन्स, अनलिमिटेड सोर्स वी आर कनेक्टेड विथ. लव साठी अनलिमिटेड सोर्सला कनेक्ट झालोय. मनी साठी अबंडन्स ऑफ मनी पॉवर, मनी एनर्जीला कनेक्ट झालोय. फंटास्टिक रिलेशनशिप साठी, बेस्ट रिलेशनशिप ज्यांनी आतापर्यंत काम केलं त्यांची सगळी मेमरीज आपल्याला कनेक्ट झाल्यात. मी सांगितलं की पूर्ण डोळे उघडायचे नाही आहेत, एकदम बारीक डोळे उघडायचे आहेत, कंप्लीट डोळे उघडायचे नाहीत. अराउंड ओनली 10%, जेवढं फक्त टीव्हीचं स्क्रीन दिसेल एवढाच ओपन करायचं जेव्हा मी सांगेल त्यावेळी. आणि जस्ट दिसणारं सीन फक्त बघायचं आहे टीव्हीवर, आणि मग तोच मनामध्ये फील करायचा आहे. वी आर ॲब्सॉर्बिंग ऑल द एनर्जीज. नेचरकडनं भरपूर येत आहे. स्लोली, स्लाइटली 10%, 5% ओपन युअर आईज अँड सी द स्क्रीन, सी द सीन व्हेरी केअरफुली. एकदम बारीक जेवढं दिसेल तेवढंच बघा, जास्त ओपन करू नका. भरपूर पडतंय बघा नेचरवरून. वी आर रिसिव्हिंग दॅट. क्लोज युअर आईज. मिडल साइन इज इन्फिनिटी. इन्फिनिटीचं साइन आहे. अनलिमिटेड, एंडलेस लूप. Close your eyes. Feel the love source connected with you. You are receiving love, you are giving love. Slightly डोळे ओपन करा आणि again see the picture. Very carefully, very closely see this, how it is happening. Close your eyes. डोळ्यात इमॅजिन करा, अबंडन्स ऑफ मनी इज कमिंग. पैशाचा पाऊस पडतोय इन युअर लाईफ. वी आर रिसिव्हिंग मनी अँड वी आर गिव्हिंग मनी. परत डोळे स्लाइटली ओपन करायचे आणि वॉच द पिक्चर व्हेरी केअरफुली, व्हेरी इंटेन्सिव्हली. बारीक डोळे करून उघडून बघायचे आहे. पूर्ण कंप्लीट बघा कुठे कुठे काय काय पडतंय. सी द इन्फिनिटी साइन ॲज वेल. गोल्डन कलर मीन्स अबंडन्स, फुल प्युअर एनर्जी, full of knowledge. Close your eyes and feel all the skills, intelligence you are receiving and incorporated in your body, in yourself. Fantastic health, fantastic wealth,
cool mind, best brain, best intelligence. Now slowly again open the eyes, very only 5 to 22%. See the scene in front of you. Observe that very carefully. तसे डोळे ओपन राहू देत and feel it's you are receiving spiritual energy from the God, from the nature, unlimited connectivity energy you are receiving. Whenever you want to get connected, you will able to. Close your eyes, feel that energy, all the spiritual abundance energy receiving through your cell and cell of your body. See your entire body got increased, your size got increased. तुमची बॉडी पृथ्वी एवढी बनली आहे, पृथ्वीच्या पॅरलल बनले, पृथ्वीपेक्षा मोठी झाले, अजून मोठी झाले, युनिव्हर्स एवढी झाले. And now from your right hand you are receiving knowledge. Right handचा palm आहे, त्याच्यात you feel that Saraswati knowledge, intelligence you are receiving, and it is going into your entire cells and body parts. Left hand side palm, keep receiving golden coins, rupees, money, amount, energy you are receiving. Left hand side's palm सगळ्या बॉडी सेल मध्ये फुल भरून चाललंय. Feel knowledge you got filled with. Feel it, you are filled with full of knowledge जे रिक्वायर्ड आहे फील्डला काम करायला, नेचरचा प्लॅन एक्झिक्यूट करायला. That your power packed with the knowledge skills that you have received from the right hand side palm. जिथं आपण प्रसाद घेतो वंजळ सारखं होतं, तिथं जस्ट गो अँड ऑब्झर्व यू आर रिसिव्हिंग नॉलेज, प्युअर, नॅचरल, अनलिमिटेड. राईट हँड साइड पाम, जिथं प्रसादासारखं होल छोटासा खड्डा पडतो, तिथे इमॅजिन करा यू आर रिसिव्हिंग अबंडन्स ऑफ मनी, मनी एनर्जी, कॉइन्स, अमाउंट, energy you are receiving from the left side of hand palm you are receiving through. It is going into your body, entire cells are getting filled with that energy. Repeat in your mind, I am a fantastic receiver of all positive things. Fantastic receiver, awesome receiver of the knowledge, receiver of money, receiver of love, receiver of abundance, pure energy. Now again right hand side palm, तिथे लक्ष घेऊन जावा आणि इमॅजिन दॅट सरस्वती नॉलेज यू आर डिस्ट्रीब्युटिंग along with your experience. The knowledge you have gained, you are added your experience, you are adding your experiments and received knowledge plus you are giving out to the source, to the people, to the client. In return of the knowledge you are giving, experience or expertise you are giving, money you are giving, receiving through the left hand side palm. See the circle, knowledge right side नी palm मधून बाहेर जात आहे, मल्टिप्लाय होऊन त्याच्या रिटर्न्स मध्ये एनर्जी कन्वर्ट होऊन मनी मध्ये ते रिसीव्ह होतंय लेफ्ट हँड साइडच्या पामनी.
and entire circle is getting completed, cycle is getting completed. Keep sending knowledge out from right hand side palm. Keep receiving money energy from left hand side palm. palm म्हणजे हाताचा तळवा. See energy flowing and circle is getting completed. Again stop the circle, stop the movement. Imagine the money you have received from the left side of palm, talwa. त्याच्यातून you are giving donations, spending very easily. Now money energy is going out from your left side palm. That is good for all well-being, for good for my own family, my own satisfaction, enjoyment. I am living money. मनी मी लेफ्ट हँड साइडच्या पाम मधून बाहेर सोडतोय. आय नो व्हेरी वेल इट इज कमिंग बॅक विथ इन मल्टिपल वेज. सो आय डोंट हॅव फिअर इन माय माइंड. आय एम लिव्हिंग मनी व्हेरी इझिली. जिथं सत्कार आणि सत्कार्य चाललंय, कुठं डोनेशन द्यायचं आहे, जिथं कुठं टीचिंग लर्निंग करायचं आहे, कोर्स करायचा आहे, व्हॅल्युएबल कोर्स आहे. आय एम आयडेंटिफाईंग दिस फर्स्ट बाय माय नॉलेज. And then when I am sure it's for me, then I am paying money for it. I know very well it's an investment, so it's not expenditure. Money जाताना imagine करा, it's coming back in multiple ways, in multiple channels. Money सोडताय and right hand sideच्या palm मधून उजव्या हाताच्या तळव्यातनं again you are receiving knowledge, skills, because you have spent money to acquire knowledge, skills, and your knowledge and skills are coming in a right hand side palm. हाताच्या उजव्या हाताच्या तळव्यातनं तुम्हाला परत knowledge, skills, upgraded new things are coming. You are receiving and it is going into brain, entire body, soul, mind. You feel you are filled with new version, new skill, upgraded person. जे काही नॉलेज स्किल अक्वायर झालंय, ब्रेन मध्ये घुसलंय, बॉडीत मध्ये एंटायर स्प्रेड झालंय. यू आर अप्लाइंग युअर नॉलेज, एक्सपिरियन्स, युअर ओन थॉट्स इनटू इट, अँड दिस नॉलेज बिकम्स नॉलेज प्लस. Knowledge plus, again you are giving through right hand side's palm. तुम्ही नॉलेज जे अक्वायर केलं होतं त्याच्यावर तुमचा एक्सपिरियन्स, सर्व्हिस टाकून, तुमचा व्हॅल्यू ऍड टाकून यू आर अगेन गोइंग टू गिव्ह दॅट इन टू द वर्ल्ड, इन टू द पीपल, इन टू द सर्व्हिस, टू द क्लायंट्स, एव्हरीवेअर वेअर दिस नॉलेज इज नीडेड. यू आर नॉट वरिंग about knowledge you have acquired and now you are living, you are giving knowledge to the source, you are taking knowledge from the source. So no need to keep fear, greed into your mind. Deal with the nature, only dealing with nature. राईट हँडच्या पाम मधून नॉलेज प्लस आपण पुन्हा सोडतोय इन द वर्ल्ड. ज्यांना ज्यांना रिक्वायरमेंट त्यांना सर्व्हिस देतोय, जॉब देतोय, त्यांचं काम करतोय. जॉब असेल तर वी आर गिव्हिंग आवर एंटायर बॉडी माइंड मेकॅनिझम टू देम. बॉडी, बुद्धी, माइंड, फुल स्किल्स हे टूल वापरून आपण सर्व्हिस देतोय. अँड इन रिटर्न आय एम रिसिव्हिंग मनी प्लस increased money, multiply होऊन आलेलं मनी अगेन आय एम रिसिव्हिंग थ्रू द लेफ्ट साइड ऑफ पाम. डाव्या हाताच्या पाम मधून तो पूर्ण रिसिव्ह होतोय. अगेन सरस्वती नॉलेज इज गोइंग आउट फ्रॉम आवर हँड, दॅट इज राईट हँड, रिसिव्हिंग मनी फ्रॉम द लेफ्ट हँड. कीप सर्कल गोइंग.
knowledge you are sending, spending, money you are receiving, accumulating. एकमेकाच्या हातावर तळवे, एका हाताच्या तळव्यावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवा. जसं प्रसाद घेतो तसं एक खाली ओंजळ सारखा पाहिजे आणि दुसरी ओंजळ वर झाकून ठेवायची. जसं आपण प्रसाद झाकतो तसा. एनर्जीला, नेचरला, कुलदैवतेला, आपले ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना भरपूर धन्यवाद द्या. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस एनर्जी. थँक्यू व्हेरी मच. माझ्याकडनं हे झालं. माझे माइंड, ब्रेन, टीचिंग, प्लेस, सगळ्याला भरपूर धन्यवाद. आता वर झाकलेलं जे हात आहे तो ओंजळी सारखा पूर्ण करा. दोन्ही हात जोडा आणि ओंजळ सारखं करा. त्याच्यात फुल ऑफ नॉलेज, एनर्जी सगळं आहे. इमॅजिन दॅट ओनली यू आर ऑन द ग्राउंड. एकर्स आणि एकर्स मोठं हिरवगार ग्राउंड आहे. यू आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ दॅट. त्या ग्राउंड वर तुम्ही उभे आहात. निरभ्र आकाश, शुद्ध शांत हवा. नाउ दिस नॉलेज, एनर्जी यू आर थ्रोइंग इन टू द स्काय. आणि पावसासारखं यू विल बी रिसिव्हिंग ऑन युअर बॉडी. आणि ते बॉडीवर पडल्यानंतर एंटायर बॉडी सेल्स आर गेटिंग एनर्जाइज्ड. 1 2 3 थ्रो इन युअर स्काय. आणि ढगासारखं, भरपूर पावसासारखं आपण यू आर रिसिव्हिंग दिस. यू आर एन्जॉईंग. सगळं बॉडी सेल आणि सेल सगळे भिजून गेलेत. पॉझिटिव्ह एनर्जीने भिजून गेलेत. ओलावा नाही आहे जाणवत, पण एंटायर थिंग यू आर रिसिव्हिंग. जे काय ओंजळीने थ्रो केलं ते मल्टिप्लाय होऊन भरपूर पावसामध्ये भिजतोय आपण. पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचा पाऊस. ओला पाऊस नाही आहे, तो व्हायब्रेशनचा पाऊस आहे. सेल अँड सेल गेटिंग वेट. ओले झालेत त्याच्यातनं. सगळा सेल, बॉडीचे पार्ट्स, एक्सटर्नल, इंटरनल. इमॅजिन करा, हात पसरून तुम्ही राऊंड राऊंड फिरताय. यू आर एन्जॉईंग. जे काय रिसीव्ह होते परत ओंजळीत धरताय तुम्ही. अँड अगेन थ्रोईंग इन टू स्काय. आणि परत भरपूर जेवढं काय दिलं त्याच्या मल्टिपल ओंजळ घेऊन परत यू आर रिसिव्हिंग. परत हातात ओंजळ धरली. त्याच्यात भरपूर एनर्जी, पॉझिटिव्ह गोष्ट, एनर्जी, सरस्वती, लक्ष्मी साठली. अगेन यू आर थ्रोईंग बॅक इन टू द स्काय. And again in multiple ways, in multiple channels, receive the energy, feel the energy. नमस्काराचे हात असे जोडा. धन्यवाद भरपूर द्या आपल्या बॉडीला, माइंडला, सोर्सला, या जागेला, फुल ऑफ एनर्जीला. थँक्यू फॉर माय सेल्फ, माय सोल, माय माइंड, माय ब्रेन, माय इयर्स. थँक्यू टू द एनर्जी. Thank you to entire energy cells. Thank you to theory of vibration. Thank you abundance. Slowly relax. Your palm should be on your legs. At the count of 3, you will be opening your eyes. Before that, imagine that you have that bottle near to you. पाण्याची बॉटल हातात धरा. तुमच्या शेजारी जी ठेवली आहे, तुम्हाला जी दिली आहे, दोन्ही हाताने. दिसत नाही तर अगदी बारीक डोळे करून उघडा. पूर्ण डोळे उघडू नका. दोन्ही हाताने ती बॉटल धरा, जसं प्रेयरला आप करताय. त्या पाण्याला सांगायचं आहे थँक्यू. जसं आपण बोलतो तसं सांगायचं आहे. थँक्यू फॉर फंटास्टिक वेल्थ आय एम लिव्हिंग इन. I am healthy, fit, fine and healthy. Thank you for fantastic mind I have. Very polite whenever I want to concentrate.
I could able to concentrate. Whenever I want to focus, I can focus. Thank you for a wonderful mind I have. Thank you for wonderful soul and pure soul and energy I have. I am living luxurious life along with my family. Thank you for that. I have awesome relationship with each one. I love everyone. Everyone loves me. I forgive everyone. I forgive. He forgives me. I love everyone. Everyone loves me. I respect everyone. Everyone respects me. I am feeling love. I am receiving love. I am giving love. For evolved soul I am living with. My energy level, soul level, awareness level is getting increased day by day. Observe that it is implementing in your life, day to day life. Waterla Sangha, thank you very much for this. Thank you very much. The things I have. माझ्याकडे व्हेकल आहे त्याला भरपूर धन्यवाद. टू व्हीलर फोर व्हीलर जे काय आहे त्याला धन्यवाद द्या. बेस्ट चालतंय त्याला धन्यवाद द्या. राहण्याला घर आहे त्याला धन्यवाद. एंटायर बॉडी फिट अँड फाईन हेल्दी आहे त्याला धन्यवाद. माझ्याकडं आयुष्यात काही चांगली लोक आहेत त्यांना धन्यवाद. त्यांच्यामुळे मी रिसीव करतो त्यांना धन्यवाद. नॉलेज, एनर्जी, इनफ मनी जो आहे माझ्याकडे आत्ता त्याला धन्यवाद. येणार आहे दॅट इज ऑलवेज वेलकम. बट वॉट एव्हर आय हॅव, मनापासून धन्यवाद. रिलेशन्स अजून भरपूर बेटर होतील पण जे आहे त्याला भरपूर धन्यवाद. लक्झरी लाईफ अजून इम्प्रूव्ह होईल पण आत्ता जी आहे त्याला भरपूर धन्यवाद. गाडी अपग्रेड होईल अजून पुढची येईल पण आत्ता जी आहे त्याला भरपूर धन्यवाद. बॉडीतले सेल अँड सेल अजून इम्प्रूव्ह होतील, हाय प्रोडक्टिव्ह होतील पण आत्ता जे आहेत त्यांना धन्यवाद. हेल्थ आणि अजून फंटास्टिक वेल्थ फ्लेक्सिबल होईल पण आत्ता जे आहे त्याला पण भरपूर धन्यवाद. डोळे बंद करूनच ठेवा. बॉटलचं टोपण उघडा आणि तोंड लावून पिलं तरी चालेल. इट द बॉटल विल बी विथ यू ओनली. तोंड लावून प्या, वरून प्या, कसं कम्फर्टेबल वाटतंय तसं, वॉट एव्हर यू आर. 5 घोट मोजून प्यायचे आहेत. एक घोट पूर्ण तळात जाईपर्यंत, म्हणजे पहिला तोंडात भरा आणि पूर्ण कुठेपर्यंत जातोय ते बघा. पूर्ण बेंबीपर्यंत, थंडावा कुठेपर्यंत जाणवतोय. फील दॅट एनर्जी. पहिला तोंडात भरून घ्या. ऑब्झर्व दॅट आणि फील करा आत गेलाय कुठंपर्यंत गेलाय आणि फील इन एंटायर बॉडी पार्ट्स आर गेटिंग एनर्जाइज्ड थ्रू दिस magic energized stabilized वॉटर. 5 घोट झाल्यानंतर टोपण बंद करून ठेवून द्या खाली. At the count of 3 you will be opening your eyes. डोळे ओपन केल्यावर फुल एनर्जी, हॅपी, चेहऱ्यावर हलकंसं स्माईल असणार आहे. ऑटोमॅटिक काय ब्रिंग करावं लागणार नाही. ॲज युअर इनसाइड हॅपी दॅट विल बी रिफ्लेक्टेड इन युअर बॉडी पार्ट्स. 1 slowly you will be coming out. Check your body parts, move slowly. 2 come out. 3 open your eyes. अल्टिमेट अबंडन्सची थोडीशी झलक दिली तुम्हाला पुढच्या कोर्सची. त्यात जास्तीत जास्त फिलिंग आणि एक्सपिरियन्सवर जास्त काम करतो. नॉलेज सेशन फार कमी असतं. तो वेगळ्या पद्धतीचा कोर्स आहे. काय एक्सपिरियन्स वाढला आता आपण जे केलं? हां, पिक्चर दाखवल्यानंतर वेगळ्या स्टेटमध्ये हां, आहे आपल्याकडे पण आपण त्या हां. गोष्टींकडे माहिती बघत असतो. पाम मध्ये काय जाणवलं? इंग्लिश हां. एनर्जी येते, हां. एनर्जी येते. हां, तेव्हा एनर्जी आपण विचार करतो किंवा इंटेन्शन हां. नॉलेज येते, नॉलेज Yes. येत होती
हा आणि लेफ्ट हँड वर आपल्याला हे पण लागतं हा मनी एनर्जी मनी पॉवर हा सेन्सेशन जाणवत होतं. क्लिअर झालं. हा हो. आणि जे 10 रुपयाचं नॉलेज आपण ब्लॉक करून ठेवलेलं असतं ना, त्याच्यामुळे 100 रुपये येत नाही, ते लक्षात येत नाही. म्हणजे मागच्या सेशनला तुम्ही सांगितलं होतं हा की who know my keys आपण कम्फर्ट झोन मध्ये राहतो. हा मी हे सांगितल्यानंतर माझं काय आहे? हा करेक्ट. मग ते आपण दाबूनच होतो आपल्याला हा कशाला उगाच हो चालण्यामध्ये चालू करेक्ट. बरेचसे ऑन्टरप्रिनर किंवा एका ठराविक लेवलला गेलं ना, ऑन्टरप्रिनरला वेगळा कोर्स आहे बाय HIचा, त्याला आपण वेगळ्या पद्धतीचे कंटेंट कव्हर करतो. पण ॲज अ होल असं लक्षात ठेवायचं की बरीचशी लोक आहेत ना, एक सर्टन लेवल नंतर हँडओव्हर देत नाहीत. ते म्हणजे हे तर माझ्याकडे पाहिजे. मनी रिलेटेड, कोटेशन रिलेटेड, बिझनेसचे जे मेन हे आहेत रेट कार्ड्स, हे माहीत झालं तर मग संपलंच ना विषय. हे कसं काय डिस्क्लोज करायचं, खूप मोठा चॅलेंजिंग पार्ट असतो. आणि तो ॲक्च्युली हँडओव्हर दिल्यावर त्याच्याकडं 10 टाइम्स यायची पॉसिबिलिटी असते. आता हे सगळं कॉन्ट्राडिक्टरी आहे. मेन पार्ट बिझनेसचा जर दुसऱ्याला शिकवला तर कशी गडबड होणार. बट देन कम्पेअर विथ ऑल रिच पीपल, अंबानी, जॉब बेझॉस, इलॉन मस्क, त्याला बॅटरी कनेक्ट करायला येत असेल, त्याला स्क्रू टाईट करून कार बनवायला येत असेल, और काय जे उडवायचं आहे रियुजेबल सॅटेलाइट लॉन्चर, तो फिटिंगला येत असेल का त्याला. सगळ्यात जो स्टीव्ह जॉब्स ऐकलंय तुम्ही ना, त्याला हाईट म्हणजे त्याला प्रोग्रामिंग करता येत नव्हतं. हाईटची गोष्ट, त्याला हार्डवेअर जॉईन करायला येत नव्हतं. जस्ट ही वॉज डिझायनिंग अँड गेटिंग इट डन. त्याला येत नव्हतं. बिल गेट्स स्वतः प्रोग्रामिंग करून त्यांनी बघितलं, दॅट आय नो व्हेरी वेल. तरी सुद्धा त्याचा सीईओचा जो पार्ट आहे ना, तो कोणी काढून नाही घेऊ शकत. कारण हे जे क्रिएटिव्हिटी आहे ना तिथनं, हे काय हवंय कसं काढणार. त्यामुळे त्यांनी मोर दॅन अशी टीम बनवलेली 100 लोकांची. ते फक्त अनबॉक्सिंग करायचे, बॉक्स उघडायचे, एवढंच काम होतं त्यांचं. बॉक्स उघडायचं आणि त्यांनी एक्सपिरियन्स शेअर करायचं, कसं वाटलं बॉक्स उघडून. मग जरा मला इकडं व्यवस्थित सॉफ्ट नाही वाटलं, अजून जरा कसं करता येईल. मोबाईल काढताना थोडंसं अनकम्फर्टेबल झालं. जस्ट देअर एक्सपिरियन्सिंग अँड देन शेअरिंग द फीडबॅक. त्याच्या बेसवर तो बॉक्स बनवणाऱ्या कंपनीला आउटसोर्स करायचा. तुम्हाला माहिती आहे ना, आयफोन स्वतः बनवत नाहीत. आपल्याच इंडियातच 3 कंपनी आहेत त्यांचे जे सब वेंडर, ते 3 एकत्र होऊन आयफोनची कंपनी स्थापन करू शकतात. बट दे कांट. दे विल बी सब वेंडर. दे आर अँड दे विल बी सब वेंडरच राहणार. इंटरेस्टिंग आहे ना. मेन पार्ट दुसरीकडनं बनवत. सगळ्यात हाईट म्हणजे ह्याची आपले आयफोनची स्क्रीन जी आहे ना, ती सॅमसंग बनवत. हाय बिगेस्ट कॉम्पिटिटर, पण त्याची जी स्क्रीन आहे ना, ते सॅमसंग बनवत. अँड दे आर बिगेस्ट कॉम्पिटिटर. मजा आहे ना. अकाउंट्स रिलेटेड, रेट्स रिलेटेड काही माहीत पडेल, टर्नओव्हर माहीत पडेल, मग एम्प्लॉईचं डोकं सटकेल, दुकान थाटेल असं वाटतं. पण तसं नसतं. नाहीतर अंबानीला रिफायनरीतलं काय येतं, त्याला काय आता ऑनलाईन लिकेज काढायचे, कुठं झालंय त्याचं काय होणार हे काय माहीत नाही. हे डझंट नो एनिथिंग. हे डझंट नो. रुटीन वर्कमधलं त्याला काही माहीत नाही. रतन टाटांना जॉब करायला येत नाही. त्यांनी सुरुवातीला केले होते, नाव आता ते वारले, पण ही वॉज मॅनेजिंग 149 कंपनीज. TCS वॉज द बिगेस्ट सॉफ्टवेअर प्रोड्युसर. त्यांना माहीत असणार का सॉफ्टवेअरचं, की नॉलेज, डोमेन नॉलेज वाईज इज एक्सपर्ट. पण प्रोग्राम करा माहीत नाही याला. नाव यू आर वर्किंग इन दिस ॲब्सोल्युटली ओके. पण लक्षात काय ठेवायचं, डोक्यात काय ठेवायचं, कारागीर श्रीमंत होईल का गाडगीर. येस. मॅनेजर, व्यापारी हा श्रीमंत होतो अनफॉर्च्युनेटली. शेतकऱ्यापेक्षा व्यापारी श्रीमंत असतो. शेतकरी
आडत दुकान टाकतो आणि तो श्रीमंत होईल, राईट. पण कम्पॅरेटिव्हली व्यापार करणारा श्रीमंत असतो. इंटरेस्टिंग आहे ना. लीडर मॅनेजर हा जास्त पैसे कमवतो सबऑर्डिनेट पेक्षा, पण हायली डिपेंड असतो सबऑर्डिनेटवर. मॅन्युफॅक्चरर जॉब करणारे त्याच्यावर डिपेंड असतो. पण पैसे कोण कमवतं? कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवतो, कामगार नव्हे विटा टाकणारे. पण ऍक्च्युली त्याच्यावर तो डिपेंड आहे, त्यांच्याशिवाय तो एक वीट लावू शकत नाही. इंटरेस्टिंग आहे ना. हे आपल्याला समजलं पाहिजे आणि आपण शिफ्ट व्हायला पाहिजे. चुकीचं बरोबर काही नाही आहे. एखाद्याला वाटलं मला वीट ठेवायला छान आवडतं, मला ते आवडतं, तो लाईफ स्पेंड करू शकतो त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे काही. इंटरेस्टिंग आहे ना. त्या संलग्न आजचा टॉपिक जो मागच्या वेळेचा कंटिन्यू झाला, काही लोकांनी मिस केला होता त्या सुट्टीच्या ह्याच्यामुळं, आणि काय झालं, निम्माच रेकॉर्ड झाला आणि तिथून पुढे रेकॉर्ड नाही झाला. So today's topic is, there is one illusion and there is a reality. जे घडलेलं नाही आहे ना ते सध्या इल्युजन मध्ये आहे. सो व्हॉट वी थॉट अँड एक्सपिरियन्स्ड विल बी फ्युचर. पण आत्ता काय आहे? इल्युजन आहे, इमॅजिन मध्ये आहे. बरोबर का नाही. इल्युजन मधलं रियालिटीमध्ये काय येतं? काय रूल्स आहेत? सगळंच येत नाही, सगळंच येतं, होय की नाही. त्याच्यासाठी काहीतरी रूल्स आहेत, त्याला काहीतरी नेचरचे लॉज आहेत. ते काय आहेत ते आपण बघणार. ह्याचा संलग्न आपल्यासाठी काय उपयोग आहे? लाईफचं गोल सेटिंग करून आपण कसं अचीव करायचं, दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट ना, होय की नाही. दुसऱ्यांची स्टोरी ऐकून आपल्याला फायदा नाही ना, जे आता आपण ऐकलंय त्याच्यातनं आपल्या स्टोरीज काय बनणार आहे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो प्रॅक्टिकल गाईड आपण बघणार आहे, 10 रूल्स टू चेंज युअर लाईफ. त्याच्यात सिंपल प्रिन्सिपल्स आहेत, पॉवरफुल रिझल्ट्स है ना. प्रॅक्टिकल गाईड टू थिंकिंग डिफरंटली, ऍक्टिंग बोल्डली अँड बिल्डिंग युअर लाईफ that you will be proud of. Imagine you are at the age of 90-95. आतापर्यंत मी 80-85 सांगत होतो, 10 वर्ष वाढवलं मी आता. कारण आता कॅपॅसिटी झाली झालं 10 वर्ष. ओके, सो 10 years 1995 you imagine, and if you look back, your life should be fantastic, you should be proud of. तुम्ही जे विचार केलं ते झालं असेल का 95 years मध्ये? 100 मे बी. असं विचार करा की 500 थिंग्स यू थॉट ऑफ. हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. 500 थिंग्स यू थॉट ऑफ. त्यातल्या किती मिळाले असतील? काही मिळाले असतील आणि काही नाही मिळाले असतील. बट 95 एजला यू विल बी हायली सॅटिस्फाईड. जे झालं ते अतिउत्तम झालं. जे मिळालं ते मिळायलाच पाहिजे होतं, बिकॉज ते मिळायला पाहिजे होतं. आणि जे मिळालं नाही, फंटास्टिक. नाही मिळालं, बरं झालं, मला कळलं नाही त्यावेळी, है ना. एक आहे क्लाउड मेमरी, दॅट इज स्टोर्ड ग्लोबली, अँड दिस इज लोकल मेमरी. सो वी आर कनेक्टिंग विथ दिस. सो क्लाउड मेमरी इज अनलिमिटेड, दिस इज लिमिटेड, बॉडी इज लिमिटेड, बरोबर. आणि हे सिंक होते सारखं. And that cloud memory again connected to universal source. काय करायचं आता? एक सिद्धार्थ, हेच काय नाव होतं, संदीप महेश्वरी. सिद्धार्थ भानुशालीच माझ्या डोक्यात. संदीप महेश्वरी म्हणून एक पर्सन आहे, त्याचं ओल्ड व्हर्जन, म्हणजे संदीप महेश्वरीचं ओल्ड व्हर्जन 13 वर्षापूर्वीचं. आत्ता काय आहे, दॅट इज डिफरंट पार्ट. ते पूर्वीचं व्हर्जन जे होतं ते बेस्ट होतं. त्यातून खूप सोर्स ओरिएंटेड खूप चांगल्या गोष्टी निघाल्या आणि त्यांनी खूप छान मांडलं हा कन्सेप्ट. म्हणून आपण एक थोड्या वेळाचं सेशन बघूया आणि देन वी विल कंटिन्यू. कारण जे माझ्या लाईफमध्ये मी इमॅजिन केलं, जे अचीव झालं, जे प्रॅक्टिकली आलं, एक सिस्टमॅटिक वेनी त्यांनी छान मांडलंय. त्यामुळं मी म्हटलं, रादर दॅन एक्सप्लेन, वी शुड लिसन डायरेक्टली फ्रॉम हिम. बरं, हा एकटाच पर्सन आहे का लाईफमध्ये असं केलेला? नो.
हे साधारण 150 ते 200 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे. तुम्हाला एक मेन बुक दाखवलं होतं चार्ल्स हानेलचं हिरवं, है ना, त्यांनी सुद्धा कोणाकडनं तर शिकलं होतं. यू कॅन थिंक ऑफ हे केवढं ओल्ड असणार. आणि मग समबडी इम्प्लिमेंटेड अँड मग काही सो कॉल्ड रिच लोकांना हे लक्षात आलं. रिच लोकांना लक्षात आलं नाही, काही लोकांना लक्षात आलं, ते अबंडन्स मध्ये जगले. असं उलट झालं. म्हणजे हेनरी फोर्ड, आणखी नेपोलियन हिलनी स्टडी केला त्याचा, पण नेपोलियन हिलनं अंडरस्टँड केला, अरे ह्या लोकांना असं कसं काय अचीव होतं इझिली, बाकी लोक स्ट्रगल करतात. मग हेनरी फोर्ड आहे, परत त्यावेळेचे प्रेसिडेंट्स वगैरे असे बरेचसे लोकांचं करून त्यांना लक्षात आलं, अरे हे नेचरचे लॉ आहे. आणि ते नेचरचीच इच्छा असल्यामुळे ते लॉ पुढे आले. अदरवाईज अजून 150-200 वर्ष आले नसते. अँड वाय यू आर हिअर, बिकॉज अगेन यू विल बी अचिव्हिंग समथिंग. तो पर्सन आत्ता कसा आहे वगैरे, यू फॉरगेट दिस, बट शिकायचं आहे आपण, तो काय सांगतोय ते. ओके, क्वेश्चन काही? काय समजलं? लर्निंग टेक अवे काय वाटलं याच्यात? फोकस क्लियर करायचं, वाय क्लियर काय, वाय व्हॉट वेअर, गोल्स अचीव करायचे असतील तर हे मस्ट आहे. हां, क्लिअरर द व्हाय इझियर द हाऊ. पण काय सांगतो, जेवढं क्लिअर व्हाय असणार तेवढं हाऊ बऱ्यापैकी सोपं असतं. प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये सुद्धा नेमका प्रॉब्लेम कुठं आहे हे डायग्नोसिस हे जवळजवळ 80% रोल प्ले करतं. कसं सॉल्व्ह करायचं मग बऱ्यापैकी 20% वेटेज असतं. एक्झिक्युशन करावं लागणार, त्याला वेटेज म्हटलं. आणि काय अचीव करू शकतो? युअर गोल्स, एन्जॉईंग द वर्क, फायनान्शियल फ्रीडम, हॅपीनेस, दॅट इज परमनंट हॅपीनेस, अबंडन्स ऑफ वेल्थ. वेल्थचं काय करायचं नुसतंच ठेवून, 10%च फक्त युटिलाइज करतात, 90% इथंच सोडून जातात. एवढं गोळा करून सुद्धा. सो इम्पॉर्टंट इज एन्जॉयमेंट, एन्जॉईंग द वर्क ॲज वेल एज वेल्थ एन्जॉयमेंट. हा खूप महत्त्वाचा पार्ट. जॉय हा टेम्पररी झाला, अँड देन एनर्जी पाहिजे ना सगळं करायला. सो ह्या एक व्हिडिओच्या रिलेटेड, आणि बरेचसे मी सांगतो त्या रिलेटेड होतं म्हणून हा व्हिडिओ रन केला. आणि लाईफचे काही रूल्स आहेत ना ते मेन्शन केलेत पुढे, जे उपयोगाला आले. हे ओव्हरऑल आहे ना 10 रूलमध्ये डिवाइड केलं. त्याचे सिम्पल, मग असे दाखवलं होतं तसं, सिम्पल प्रिन्सिपल्स, पॉवरफुल रिझल्ट. कॉम्प्लिकेटेड गोष्टी असल्या ना तर ते इम्प्लिमेंटेशनच डिफिकल्ट होतं. आणि काही अतिहुशार लोक कॉम्प्लिकेशन करतात, त्यांच्या हिशोबाने ते सिम्पलर असतं. पण मॅक्सिमम केसमध्ये ना सिम्पल गोष्टी इझी टू इम्प्लिमेंट हव्यात, तर मग ते कन्सिस्टन्सी होऊ शकते. थिंक डिफरंटली, ॲक्टिंग बोल्डली, कारण ह्याच्यात ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. बिल्ड युअर लाईफ प्राऊड. पुढे गेल्यावर मी मगाशी म्हटलं तसं प्राऊड वाटलं पाहिजे आपल्याला. व्हॉट इज इम्पॉर्टंट थिंग इज माइंडसेट. मी करू शकतो हे आपल्याला माहीत पाहिजे. बिकॉज वी आर अ पार्ट ऑफ नेचर, वी आर अ प्रोडक्ट ऑफ नेचर. पेरेंट्सचे प्रोडक्ट आहे हे विसरून जावा. पेरेंट्स आर मीडियम, बट आपण पंचमहाभूताने बनलो ना, होय की नाही? जल, स्थल, वायू, फायर, आकाश, अशा तत्वाने बनलो आपण. हे पाच तत्व आपल्याकडे आहेत की नाही. आणि 70-80% पाण्याचा पार्ट येतो, वॉटर. त्यामुळे पाण्याची थेरपी कायम काम करते. वेन यू आर ड्रिंकिंग वॉटर ना, यू टॉक अँड देन ड्रिंक. सगळंच एकदम होईल असं सांगता येत नाही, बट जस्ट यू टॉक. त्यांनी एक जे फोकसचं सांगितलं ना, की जेव्हा आपण तो गोल्फवाला जो आहे तो एक्झॅक्टली बघून जोपर्यंत मनात क्लिअर पिक्चर तयार होत नाही तोपर्यंत मारत नव्हता. तसं आता घरी सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे मुलं खेळत होते, सासरे आणि मुलं वगैरे असे बसून खेळत होते. मी युजली असं करत नाही, कारण मला जरा टाइम गेल्यासारखं वाटतो, त्यामुळे मी त्याच्यात होतो.
मग ते खूप फोर्स करायला लागले म्हणून एक डाव बसलो. मोर दॅन 5-8 इयर्स नंतर मी कॅरम खेळायला बसलो. बट आय रिमेंबर्ड दिस टेक्निक. सो मी प्रत्येक जो मारायचो ना तो क्लिअर कट तिथं जाऊन तिथे जाते, तिथं जाऊन तिथे जाते. मग इथं लक्ष द्यायचं हा अँगलच चुकलाय, मग तो ऍडजस्ट करायचो आणि मग तो बरोबर मिळाला की मग शॉट मारायचो. मोर दॅन 90% जे आहेत ना एका स्ट्राईक मध्ये गेले 7-8 वर्ष प्रॅक्टिस नसताना. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे शिकणं एक इम्पॉर्टंट आहे पण ते वापरणं इम्पॉर्टंट. बरं आता कॅरम मध्ये काय मी त्याच्यात एक डाव संपला मग अजून असं करत अर्धा दिवस वाया घालवलं नाही, तेवढं संपलं. आय रिअलाइज दिस वर्क्स, नाऊ आय नीड टू गो बॅक टू वर्क अँड देन यूज दिस. प्रत्येक सेशनच्या पूर्वी इमॅजिन करून सरेंडर करून सांगतो की राईट लोकांच्याकडे राईट नॉलेज जायला पाहिजे विथ राईट कम्युनिकेशन. तुम्हाला ते जाणवत पण असेल इट इज हॅपनिंग, होय की नाही. सो इमॅजिनेशन आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. प्रत्येक गोष्ट इमॅजिन करून सवय लागली ना त्या पद्धतीची फंटास्टिक होऊन जातं. इमॅजिनेशन आणि गोल सेटिंग आहे ना हा कधीतरी बसून करायचा पार्ट नाही आहे. तुम्ही केला नाही केला ना तर ऑलरेडी माइंड एक निगेटिव्ह गोष्टी इमॅजिन करत असतं. पॉझिटिव्ह गोष्टीची इमॅजिन करून आपण सारखं ट्रॅकवर आणतो आपण त्याला. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो ना त्यावेळी सुद्धा इमॅजिन करू शकतो, रादर करायला हवं की इथून तिथं मी सेफली व्यवस्थित पोहोचतोय. सेफली हे जास्त डोक्यात घेऊ नका, ऍक्सिडेंटचे विचार येत राहतात. स्मूथली हॅपीली मस्त जातोय आणि स्मूथली रिटर्न येतो. बऱ्याचशा ठिकाणी आमची कॉमन प्रॅक्टिस आहे की आम्ही जिथं कोणाच्यात पाहुणे म्हणून जाणार आहोत, आमच्यामुळे दे विल बी हॅपी, त्यांच्यामुळे आम्ही हॅपी होऊ आणि सगळं कार्यक्रम व्यवस्थित होऊन त्यांचाही कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थित होऊन आम्ही परत इथे येतोय. असं असं करतात बरेचसे लोक, तुम्ही है ना. सगळ्यात इम्पॉर्टंट जे 95% लोकांचं मिस होताना बघितलं दॅट इज कॉल्ड कम्प्लिशन. म्हणजे परत ही प्रथा आमच्या घरी पाडली की घरी आलो आम्ही परत, कारण 7-8 दिवसांनी 2-4 दिवसांनी येणार किंवा दिवसभराने येणार. वी फॉरगॉट की आपण ह्याला साक्षी ठेवून प्रेयर केले होते आपल्या वरच्या ह्याला. मोस्टली गावाला जाताना होतं. हा 12 अवर्सचा जर्नी आहे. हा तेव्हा मी निघालोय तिथे सेफली पोहोचलोय, हा तिथे एन्जॉय केला आणि परत घरी आलो. हा गावाला जाताना हा 100% हा. मग रिटर्न आल्यानंतर आहे ना ज्याला आपण प्रेझेंट करून त्याला सांगितलं होतं यू आर नाऊ हायर पॉवर दॅन मी, त्याला येऊन परत सांगायला पाहिजे थँक्यू झालंय सगळं. मोर दॅन 95% लोकांचं मिस होत आहे असं दिसलं. लक्षात आलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कारण ते काय म्हणतो आपण परत इमॅजिन करताना प्रेयर करताना म्हणतो की लाईव्हली आहे म्हणून, आणि रिटर्न येताना म्हणतो तो दगड आहे, असाच अर्थ झाला ना. परत रिटर्न येऊन सांगायला हवं ना, अदरवाईज ती एनर्जी अजून स्टक आहे, अजून स्टील दॅट एनर्जी स्टक, त्याला रिलीज नाही केला आपण. बरोबर की नाही. म्हणजे कम्युनिकेशनचा पार्ट कसा आहे, कम्प्लिशन. मी एखाद्याने काम सांगितलं मी केलंय आणि मी झाले म्हणून सांगतो का नाही रिपोर्टिंग, ते रिपोर्टिंग इनकम्प्लीट होतं. आणि असं करत करत मग प्रेयर आहे ना काम करायच्या बंद करतात. ते आपल्याला वाटतं आपण इम्प्लिमेंट करतो आणि कम्प्लीट का नाही होत नंतर नंतर, किंवा ती हॅबिट निसटून जाते. बिकॉज त्या एनर्जीला आपण सांगितलं ना की तू लक्ष दे, ह्याला लक्ष काढायला नाही सांगितलं आपण, यार झालं थँक्यू म्हणून सांगायला हवं ना लास्ट. सो आमच्यात हे मॅन्डेटरी करतो आम्ही, कुठूनही जाऊन आलो ना परत देवापुढे उभं राहायचं, हे झालंय पूर्ण म्हणून. देवाला माहितीच असणार, नेचरला माहितीच असणार, त्यात काय सांगायचं असं नाही. त्याला सगळं माहिती असते मग प्रेयर काय करतो. सगळं माहिती असलं तर प्रेयर करतो ना. मग आलं की पूर्ण सांगणं गरजेचं आहे. आणि हे छोटे छोटे हॅबिट लावून घ्यायच्या आणि आलं की ते पूर्ण करायचं, एवढं मात्र निश्चित. आणि ते लास्टचं कम्युनिकेशनचा पार्ट आहे ना तो अर्धा राहिल्यामुळे गडबड होते आणि मग नंतर रिझल्ट काय येत नाहीत कळत नाही. आपल्याला पण कम्प्लिशन वाटतं बिकॉज वी आर रिलीजिंग दॅट एनर्जी समवेअर एल्स. त्याने खूप रिझल्ट आला, मी जे आता सांगितलं ना त्याने खूप, म्हणजे मॅक्सिमम गोष्टी आता व्हायला लागल्या आणि मॅक्सिमम गोष्टी होत नव्हत्या प्रेयर करून सुद्धा.
एक फॉलो करायचं म्हणून रिलिजनमध्ये किंवा याच्यात सांगितलं म्हणून फॉलो करायचं, मग होत का नाही कळत नव्हतं. तर ठीक आहे, सांगायचं म्हणून सांगायचं असं. पण जेव्हा ते कम्प्लिशनचं मला लक्षात आलं ना आणि मी इम्प्लिमेंट करायला चालू केलं, मग घरात सगळं हॅबिट चाललं. आता इट्स अ पार्ट ऑफ कल्चर. मुलं वगैरे सुद्धा आता तसंच करतात किंवा आठवण करतात काहीतरी असं. नवीन गोष्ट आली कुठली तर वेलकम देवापुढे ठेवून वेलकम करायचं की हा कम टू दिस फॅमिली. ज्या कारणासाठी दुसरीकडे जाणार होते तिथे आले, जेवढे दिवस आहेत यू विल एन्जॉय, वी विल एन्जॉय, है ना. माइंडसेट काय, चेंज हाऊ यू सी एव्हरीथिंग. तुम्ही जसं बघता ना ते कसं चेंज होणार, तर चेंज युअर माइंड. रूल नंबर 1, रूल नंबर 1 मध्ये चेंज युअर माइंड कशात करायचं आहे, शिफ्ट युअर थिंकिंग अँड वर्ल्ड शिफ्ट विथ इट. म्हणजे काय, तुमचं माइंड पहिलं शिफ्ट व्हायला पाहिजे, मग ते एक्सटर्नल थिंग्स शिफ्ट होणार. आपणच कन्व्हिन्स नसलं तर ते शिफ्ट कसं होणार. म्हणजे तो गोल्फ कोर्टला बघतोय ना, हे हा इथं शॉट मारणार आहे, बॉल आणि गोल, बॉल आणि गोल हे बघतोय, मग ही हायली कन्व्हिन्स्ड, ही चेंज हिज माइंड. सुरुवातीला का बघतोय सांगा, तो जाणार हे वाटत नाही म्हणून तर बघतोय ना, नाहीतर आले शॉट मारला नसता का. फर्स्ट ही व्हॉट ही इज डुईंग, ही इज चेंजिंग माइंड. त्याला जाणार की नाही जाणार हे दोनच पॉसिबिलिटी आहेत. जाणार हे बेस्ट आहे, नाही जाणार अशी पण एक पॉसिबिलिटी आहे ना. त्याला डाऊन करायची आणि जाणारी परफेक्ट करायची आहे म्हणून तो बघत बसलेला त्या सांगितलं एक्झाम्पल मध्ये. समजलं का, व्हॉट इज डुईंग, ही इज हायली कन्व्हिन्स्ड की आता हे जाणारच आहे. पॉसिबिलिटी निगेटिव्ह वाली संपली. म्हणून चेंजिंग माइंड इज टू मच इम्पॉर्टंट. शिफ्टिंग युअर थिंकिंग अँड वर्ल्ड शिफ्ट विथ इट. जग त्या हिशोबाने बदलून जातं. व्हॉट नेक्स्ट रूल, पिक इझी थॉट्स. मीन्स व्हॉट, you will believe things are easy, then they will become easy. If you are saying it's difficult, then तथास्तु. नेचरला लिटरली काही पडलं नाही, गुरुला पडलेलं असतं. गुरु सॉफ्ट, करुणा, दया हे सगळे गुरुचे गुण आहेत, नेचरचे नव्हे. नेचर लहान मुलगा जरी असला आणि हात घातला जाळामध्ये तो 100% भाजणार त्याच इंटेन्शननी. एवढ्या 95 एजच्या पर्सनला तो भाजेल किंवा मॅच्युअर्ड पर्सनला भाजेल किंवा अवेअरला भाजेल. तो नेचरचे रूल्स आहेत ना, नेचर इज हायली प्रोफेशनल, रूल बेस्ड चालतं, त्याला काही इमोशन्स नाही आहे. गुरुकडे इमोशन्स असतात. त्यामुळं इफ यू बिलीव्ह थिंग्स आर इझी, सो दे विल बिकम इझी. इफ यू आर थिंकिंग थिंग्स आर डिफिकल्ट, देन डिफिकल्ट. म्हणून पिक इझी थॉट्स. इझी थॉट हे पिक करायचे आहेत, काय काय इझी आहे. आणि सुरुवातीला टफ घेऊ नका ना. म्हणजे एखादं समजा ट्रेकिंगची प्रॅक्टिस करायची आहे तर डायरेक्ट टॉलेस्ट हायेस्ट तिकडे जायची गरज नाही ना. छोट्या छोट्या टेकडीपासून सुरू करायचं, ऍटलिस्ट चालायला चालू करायचं. ज्या पॉसिबल थिंग्स होतात ना, देन वी नीड टू स्टार्ट ऑन दिस. आपल्याला एवढी एवढी वेल्थ करायची आहे. आपण करोड कधी बघितले नाहीत आयुष्यभरात आणि वी आर थिंकिंग की 10 करोड माझ्याकडे आहे, 100 करोड आहेत. सो दीज विल बी नंबर्स आफ्टरवर्ड्स. तुम्हाला एनर्जीच नाही येणार. आपण काय म्हणतो, अरे 100 करोड आहे, 10 करोड आहे इथं आणि मला एक 10 लाख पण छाटलेले नाही आहेत. ही डिफरन्स केवढा आला, 30%, 40%, 50% और 100%, डबल. त्याच्यावर तुम्ही स्टॉपच करायला हवं. पहिलं ते कमवू ना, मग नेक्स्ट परत घ्यायला हवं की नाही. नाहीतर थिंक बिगच्या नावाखाली काय होतं, इझी थॉट्स नाही हार्ड थॉट्स घेतले जातात आणि आपल्यालाच मग कंटाळा येतो. अरे हा ठीक आहे, हे नको, कशाला लिहायचं, काय होत नाही आणि काय नाही. समजलं. स्मार्ट गोल म्हणजे अचिवेबल जो आहे ना, SMART, तो ए फार महत्वाचा आहे. अचिवेबल करायचं आणि आपल्याला खूप टाईट पकडायचं नाही. आपल्याला जेवढं टाईट पकडाल ना तुम्ही स्वतःच सोडून द्याल ते. राईट. इझिली अचिवेबल हवं. बरे 10-20% प्रोग्रेस झाली, इथून इथे गेलो ना, वी शुड बी हॅपी अँड सेलिब्रेट. क्वेश्चन इथपर्यंत. फिक्स युअर इनसाइड. फिक्स बाहेर करायसारखं वाटतं का नाही. चेंज युअर ओन थॉट्स वेन यू कॅनॉट चेंज आउटसाइड. पण हा वेन आहे ना, टाकलाय उगीच. ऍक्च्युली आतच बदलायचं आहे. बाहेरची दुनिया तशीच बदलायची जसं आपण आहोत.
जसं ते चष्म्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं होतं ना, रेड रेड का दिसतं, तर दुनिया रेड दिसते कारण चष्मा त्यांनी घातलाय म्हणून. दुनिया चांगली आणि वाईट असं नसतोच पार्ट. दुनिया इज न्यूट्रल बरं का. एंटायर जे वर्ल्ड आहे ना हे न्यूट्रल आहे, चांगलं वाईट नाही आहे. आणि सगळ्या दुनियेत सगळं विकत घ्यावं लागतं का फुकट आहे, फ्री आहे का पेड आहे? एंटायर रिसोर्सेस पेड वाटतात ना, आपण पैसे देतो सगळीकडं, पण ऍक्च्युली सगळं फ्री आहे. नेचरने काय दिलंय, सगळं फ्री दिलंय. बिझनेस माणसाने केला त्याला, आपल्याकडे जास्ती यावं ह्या भावनेने तयार केला बिझनेस, त्याचा बिझनेस केला सगळ्या गोष्टीचा. अदरवाईज हे नॅचरल आहे ना, सगळं फ्री आहे, फुकट आहे सगळं, त्याला पैसे कुठे देतो आपण. तसंच जे फिक्स कुठं करायचं आहे, वेन एव्हर यू आर थिंकिंग की आय नीड टू फिक्स दिस, हे इथं फिक्स व्हायला पाहिजे. म्हणजे जो गोल मारतोय ना तो फिक्स इथं करतोय अँड देन आउटसाइड फिक्स होतोय. आपल्या आत काय भरलंय ना हे महत्वाचं आहे. आणि त्याच्याच प्रमाणे बाहेरचं जग क्रिएट झालेलं असतं. आता बाहेरचं जग क्रिएट झालेलं बघून आपल्याला ऍक्सेप्ट नाही होत असेल तर वी डोंट हॅव टू चेंज आउटसाइड. आपण आतलं फिक्सिंग करायला पाहिजे, कारण हेच रिफ्लेक्शन बाहेर दिसतंय. याचा अर्थ जे बाहेर दिसतंय ते माझ्या मनात आहे असं समजा, स्ट्रेट फॉरवर्ड. फ्रुट्स आले त्याचा अर्थ झाड आपण तसं लावलेलं आहे. आंब्याच्या झाडाला पेरू नाही येणार, पेरू आले त्याचा अर्थ आपण डॅम शुअर ठरवायचं की पेरूच टाकला होता मी. किंवा देवगड म्हणजे हापूस टाकलाय आणि केसरी आलाय असं नाही होत. ते जसं बी आलं तसंच होतं. त्यामुळे हे आपल्या 100% लक्षात ठेवायचं. आपल्या लाईफमध्ये हे जे काही गोष्ट आहेत होतात आत्ता जे काही घडतात, आय एम रिस्पॉन्सिबल, बट कॉन्शियसली अनकॉन्शियसली मी सीड टाकलेत कुठेतरी. काय होते ना, गिल्ट येणार का, आपल्या परिस्थिती रिस्पॉन्सिबिलिटी होईल, आपण म्हणणार अरे आपणच विचार करतो का असे. नो, इफ यू आर कन्व्हिन्स विथ द रूल्स, रूल्स तुमच्या हिशोबाने काम करणार ना. तुम्ही रूलच ऍक्सेप्ट नाही केला तर रूल नाही बदलणार आहे, रूल तसंच चालणार आहे. तुम्ही ब्लेमिंग करत राहणार ना कोणाकोणावर तरी, पण रूल बदलणार नाही आहे. जे सीड टाकले ते उगवणार आहे, पण उगवलेले ज्याची त्याची जबाबदारी घेतली ना तर आपल्याला चांगले सीड टाकायचं राईट्स मिळतो आणि तो आपण कॉन्शियसली टाकतो. कारण ह्याला नेचरच्या याच्यावर डाऊट नाही आहे मला. हे फळ आले हे माझ्यामुळे आले, चांगली गोष्ट आहे, मला कळलं ना, तर मी चांगलं सीड टाकेन आता, तर चांगली झाडं येतील. लगेच नाही येणार, 5 वर्ष लागतील, एवढे वर्ष लागतील, बट येतील ना. सुरू तर करायला हवं. फोकस अँड पर्पज. रस्ता सोपा असणार आहे का, दिसतोय असं लांब, इथं कसं चकचकीत दिसतोय की नाही, बट यू वॉक, इथं क्रॅक्स दिसणार आहेत. त्याच्यात तुम्ही चालायला चालू करायला हवं. रस्ता खडबडीत आहे म्हणून त्या खड्ड्यामध्ये अडकून ब्लेमिंग करायला चालू केलं तर विल बी डिफिकल्ट. आपलं चालणं राहून जाईल. खड्ड्यातले रस्ते बघायचे आणि तिथं पुढे जायचं आपल्याला, ते काय त्याच्यावर भांडत बसायचं नाही. अदरवाईज वी विल वेस्ट आवर टाइम अँड वेस्ट आवर लाईफ. तर इम्पॉर्टंट काय होतं त्याच्यात, फोकस अँड पर्पज. फोकस त्या व्हिडिओमध्ये आपण बघितला, आपण, त्यात एक थोडंसं अर्ध राहिलं असं वाटतं, दॅट इज पर्पज. आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही, ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण बिझनेसमॅन पण असणार, जॉब पण करणार, असं दोन्ही कंबाईन कसं होईल. किंवा आपण चहा पण बनवायचे सिरीज टाकले, बर्गर आवडते पण बर्गरचं पण शॉप लागले, पायलट व्हायची इच्छा आहे, केस चांगले कापताना मग केस कापावं वाटतं, मग बेस्ट हबीब वगैरे सारखे दिसले की नाही मी तसं ते पण करतो. झाडे एखादा छान बघायचं हा मी नर्सरीज डेव्हलप करेन. कुणाच तरी 100 एकराची नर्सरी बघितल्यावर वाटतं अरे मी पण करू शकतो. अगेन आय स्टार्टेड. एक ना धड 12 चिंध्या. तर त्याच्यात जे काही करायचं आहे ना त्यात एक्सपर्ट झालं तर खूप मिळतं. काहीही करा, एकच घेऊन बाकी आपण पूर्ण अडाणी असलं पाहिजे. एक फील्डमध्ये मास्टर राहिलं, दुसऱ्या फील्डमध्ये लिटरली अडाणी असलं तरी सुद्धा आपले प्रचंड वेल्थ मिळते, हॅपीनेस मिळतो, रिस्पेक्ट मिळतो, कारण त्याच्यात हात धरत नाही कोणी. आपल्याला वाटतं हे रिस्क वाईज, सिक्युरिटी वाईज डिफिकल्ट आहे म्हणून, पण तसं नसतं. आपण एकाच शॉट बसला ना त्यातच करायचं.
ब्रुसलीच एक सेंटेन्स आहे, प्रोबॅबली तुम्हाला माहिती आहे की नाही, आय डोंट नो. माहिती आहे? म्हणजे तुम्ही एक मूल जर 1000 वेळा केली हां. ती इम्पॉर्टंट आहे. Yes. बाकी वेगवेगळ्या गोष्टी. त्याचं सेंटेन्स असं होतं, आय एम मोर फेअरफुल ऑफ द पर्सन वेअर ही नोज 1000 किक्स दॅन ही प्रॅक्टिस्ड 1 किक 1000 टाइम्स. एकच किक. माईक टायसन तुमची फाईट्स बघितली असेल जुन्या, आता तो म्हणजे त्याची बाकीची स्टोरी, पण माईक टायसन माहिती आहे ना, बॉक्सर. त्याच्या फाईट्स बघितल्या ना, तो खूप मार खायचा. बघितलंय तुम्ही? म्हणजे नॉकआउटमध्ये तो एक्सपर्ट होता, पण तो खूप मार खायचा. वाटायचा तर माईक टायसन संपला. पण तो एक अशी त्याची जी फेवरेट आणि एक्सपर्टवाली किक हे होते ना, बॉक्सिंग किक, तो एक मारायचा ना, दुसऱ्याला तो चान्सच नसायचा हे 100% नॉकआउट होणार. असं तो परफेक्ट एक पंच मारायचा, आणि तो पंच तो वेट करायचा त्या पंचचा. अदरवाईज तो दुसरे येत नव्हतं, त्यामुळे तो मार खायचा. सगळे डिफेंड नव्हतं करू शकत, त्या सगळं सुजले बिजलेलं असायचं सगळं. पण एक पंच तो वाट बघायचा, एक पंच, आणि त्याचं फेवरेबल कंडिशन्स आल्या की मग फिनिश. दुसऱ्याने कितीही रक्तबंबाळ झालेला नाहीये, फिट असला तरी एक एक मध्ये तो नॉकआउटच व्हायचा, तो उठूच शकत नव्हता. तुम्ही बरेचसे बघा, म्हणजे जर तसे जुने असले ना, तर माईक टायसन माहिती आहे ना, बाय द वे. सो तो खूप म्हणजे चॅम्पियन वगैरे जरी असला ना, तरी तो खूप मार खायचा, मी बघितलंय. एक किक अशी असायची ना, त्याच्यात मग पुढचं नॉकआउटच, बिकॉज ती किक पंच आहे ना, त्याने कितीतरी वेळा प्रॅक्टिस केलं त्याने. ब्रुसली खूप वर्ष जगला नाही बरं का. हा, 32 वगैरे होऊन वर्ल्ड फेमस होऊन मेला तो. त्यातनं मग चायनातनं तिकडे जाऊन फेमस झाला तो. मग त्यांचे तेवढे मूवीज किंवा टेक्निक्स अजूनपर्यंत फेमस आहे. हाऊ मेनी इयर्स यू लिव्ड, ते तर जगायचंच आपण, लॉंग लास्टिंग, होय की नाही. आणि त्यात सुद्धा आपण परत एन्जॉयबल लाईफ करायला हवं. नो युअर व्हाय, क्लिअरर द व्हाय, इझियर द हाऊ. जेवढा हाऊ होत नाही याचा अर्थ आपल्याला क्लिअर होत नाही. सी, रिझल्ट ना, रिझल्टला परत मॅच करायचे. रिझल्ट येत नाही याचा अर्थ रेसिपी चुकली आहे. सिम्पल. आपण काय डोक्याला वेगळा विचारच नाही करायचा, का होत नाही, काय असं नाही होत, होय की नाही. त्याची टेस्ट नाही आली याचा अर्थ रेसिपी चुकली, काहीतरी इन्ग्रेडियंट चुकले, काहीतरी चुकले, हे लक्षात घ्यायचे 100%. सगळे इन्ग्रेडियंट मॅच झाले तरी ते टेस्टी व्हायलाच हवं. सो तिथं आपल्या लाईफमध्ये हे गोष्ट याचं लक्षात घ्यायचं की इथं सीड टाकायलाच पाहिजे. व्हाय क्लिअर नाहीच आहे, त्यामुळेच माझं होत नाही. असं म्हणत नाही जिमला जात नाही, मी उठतच नाही, मग मी आळशीच आहे. नो, हे निगेटिव्ह पुल डाऊन करणारे फॅक्टर्स आहेत. यू डोंट हॅव टू एंटरटेन सच थॉट्स. मला हे जमतच नाही, माझ्याकडनं हे जमत नाही. जस्ट किक दोज थॉट्स आउट फ्रॉम युअर लाईफ. लक्षात घ्यायचं व्हाय क्लिअर नाही आहे, ह्या गोष्टीचा मला व्हायच होत नाही. लिव्ह दॅट. सगळ्याच गोष्टी जगायच्या नाही आहेत, सगळ्याच गोष्टी करायच्या नाही आहेत. जे आपल्याला जमतंय ना ते करायचं आणि पुढे जायचं. यू विल बी एक्सपर्ट. लक्षात आलं का? एव्हरीबडी इज युनिक इन दिस वर्ल्ड, सो नो बडी कॅन कॉपी. सो कॉम्पिटिशनच नाही आहे आपल्याला. मग का कॉम्पिटिशन तयार झाली? कारण जो ॲडव्होकेट बनायचा होता तो सीए बनलाय. त्यामुळे प्रॉब्लेम झालाय, आणि त्याचा इंटरेस्ट आहे सीए मध्ये. त्याला फोर्सफुली सगळे इंजिनियर होतात म्हणून तो जातो इंजिनियरला. आणि सीए कमी आहे तिथं वाट बघतात लोक, यार मला सीए मिळत नाही म्हणून. राईट. इकडे नाही आहे पुढे, आणि तिकडे ढीक पडलाय. इंजिनियरला जाऊ नका असं म्हणायचं नाही. सो यू शुड थिंक, जिथे जास्त लोक जातात तिथं आपण थोडंसं कमी जायला हवं. म्हणून लीडर बनतात. लीडर आर गेटिंग सेपरेटेड फ्रॉम द क्राऊड. सो यू शुड थिंक ऑफ दिस व्हेरी केअरफुली आणि सिरियसली. लॉकिंग युअर गोल्स. लॉकिंग म्हणजे काय? फिक्स करायला पाहिजे. मला काय हवंय ते फिक्स करायला हवं, तरच ते डोक्यात येणार ना. मग वाय क्लिअर होईल, आणि मग हाऊ येणार, होय की नाही. मला काय पाहिजे माहितीच नसलं तर कसं होणार? So you should have at least 4 or 5 permanent goal in your life. जिथं तुम्हाला कधी विचारलं तुझ्या लाईफ मध्ये काय करायचं आहे, हे ठक 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 म्हणून दाखवायला पाहिजे. माझी हेल्थ अशी पाहिजे, माझं माइंड असं पाहिजे, माझी वेल्थ एवढी एवढी हवी, त्याच्यातनं मला एवढा दर महिन्याला पॅसिव्ह इन्कम हवा, माझे रिलेशनशिप असे हवेत, माझे स्पिरिच्युअल
ग्रोथ सोलचीच आहेत ना अशी आहे. सिम्पल. कधी मी आता पटापट का सांगितलं सांगा, होय की नाही? यू शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर. असं समजा तुम्हाला नेचरचा भगवान जो अल्टिमेट सोर्स आहे ना कधी येईल आणि विचारेल काय पाहिजे तुला, सांगायला पाहिजे का नको आपण? सांगायला हवं ना. जर माहित नाही विचार करतो मला अरे गेला चला दुसरा नेक्स्ट, आणि त्याच्याकडे 700 करोड लोक आहेत ना, आपण तो नेक्स्ट पुढचा कोण आहे, कोण क्लिअर आहे, हा ये तुला देतो, बाकी हा तू विचार कर ना, काही प्रॉब्लेम नाही, मलाही काही काम नाही तुलाही काही काम नाही. चालू आहे वर आयुष्य, लाईफ्स अँड लाईफ्स चालू आहेत. पीपल आर नॉट डिसाइडिंग व्हॉट दे वॉन्ट. खूप प्लॅनिंगच्या हिशोबाने आपण याच्यामध्ये घेतो बरंचसं, बट जस्ट टू रिमेंबर दिस, you should plan your day, you should plan your month, you should plan your year, you should plan your life. का प्लॅन करायचं? if you are not planning your, if you are not ready with your plan, you have to follow others plan. प्लॅन फॉलो करायचं आहे तुम्हाला. लाईफ थांबणार आहे का सांगा? ढकलणार आहे ना. आपल्या चॉईसचे ढकललेलं आपण बरं की नाही? अदरवाईज इफ यू आर नॉट रेडी विथ युअर प्लॅन, यू हॅव टू फॉलो अदर्स प्लॅन. त्याचा सिंपल अर्थ काय होतो? तुम्ही बिझी आहात, टाईट शेड्यूल आहे, तर तुमच्या हिशोबाने चालतं ना सगळं. नसेल तर काय होतं, दुसरे आपल्या शेड्यूलने फॉलो होतात की नाही. कधी वेळ आहे तुला, कधी जाऊया, साधं जेवायची गोष्ट आहे, लंचला जायचं का डिनरला जायचं, कसं डिसाईड होतं? हां तू सांग ना कधी जाऊया, काय प्रॉब्लेम नाही. चुकीचं आहे असं नाही आहे बाग, चुकीचं नाही आहे पार्ट, बट होतंय काय ॲक्च्युली? कोणाकडे इन्क्लाइंड होतं? जो म्हणतो अरे थोडंसं टाईट आहे, इकडनं लगेच जावं लागेल, इकडं असं आहे, मुद्दाम करतोय असं नाही, त्याचं तो शेड्यूलच केलं त्यांनी, त्याच्या हिशोबाने डिझाईन होतं की नाही सगळं. 7ला भेटायचं की 8:30ला भेटायचं, किती वेळ भेटायचं. म्हणजे तुम्ही अगदी बिझी व्हा आणि असं करा, ॲटिट्यूड दाखवा असं नाही म्हणायचं, पण ॲज अ होल प्लॅन कोणाच्या हिशोबाने एक्झिक्यूट होतो? त्याचं स्वतःचं परफेक्ट प्लॅन आहे, राईट? प्लॅन युअर डे, प्लॅन युअर लाईफ. डिफरन्स आहे ना. कोणाचं सिलेक्शन उशिरा होतं, काय घ्यायचं माहीत नसल्यामुळं त्याचं सिलेक्शन वेळाने होतं. कोणाला माहिती आहे ना मला हेच पाहिजे असंच पाहिजे, त्याचं जास्त होतं. मग तुम्ही असं टाइमपास म्हणून मजा करून गेला शॉपिंगला, दॅट इज डिफरंट पार्ट, कारण तो प्लॅनमध्येच पार्ट होता ना. त्या निवांत शॉपिंग करायला निवांत वेळी जायचं आहे, हा पण प्लॅन असू शकतो. याचा अर्थ काय तुम्ही सगळं टाईट पकडायला पाहिजे नाही, जाऊन निवांत राहायचं आहे आणि गार्डनमध्ये फिरायचं, हा पण प्लॅन असू शकतो. जो अनप्लॅन्ड प्लॅन केलाय खरं, बट इट्स अ युअर प्लॅन, ते सुद्धा प्लॅनमध्ये असायला पाहिजे. एन्जॉय करायचं, निवांत राहायचं, हा सुद्धा प्लॅन असू शकतो. तर तुम्ही सांगू शकता हा माझा एन्जॉयमेंटचा मी हा ठेवलाय पिरियड, त्याच्यात मी नाही येणार, म्हणजे हा परत तुमच्या हिशोबानेच चाललं की नाही. सगळं टाईट धरून दोरीवर नाही काम करायचं, बट एव्हरीथिंग शुड बी प्लॅन. त्याच्यात क्वेश्चन काही? काही वेळेला म्हणजे असं कशाच्या वेळेला होत आहे, काही वेळेला की म्हणजे पैशाच्या बाबतीत प्लॅनिंग केलं किंवा काही गोष्टी आता काय करायचं आहे, तर मग कधी कधी असं होतं की एवढा नाही विचार करायचा पुढचा, म्हणजे पैशाच्या बाबतीत एवढा कशाला विचार करायचा असं पण ऐकायला मिळतं गोष्टी, की सारखं पैशाचा विचार करायचा किंवा खर्चाचा प्लॅन ज्या वेळी आपण करत असतो किंवा काही गोष्टींचा काही करायचं आहे. इमॅजिनेशन मध्ये मी म्हटलं ना तसं स्टेप बाय स्टेप करायचं, आणि खर्चाच्या बाबतीत विचार नाही करायचा, तर पाईपलाईन तेवढीच आहे ना. कधी विचार नाही करायचा. फॉर एक्झाम्पल 10 करोड रुपीज एक्झाम्पल सांगतोय, 10 करोड रुपीज आपल्याकडं फायनान्शियल असेट आहे, त्याच्यातनं 4.5 लाख रुपये दर महिन्याला येतात. आणि एक्झाम्पल तुम्ही लाईफस्टाईलच अशी आहे, तुम्ही 50-60 हजार म्हणजे सगळे लोन क्लीन आहे वगैरे असं समजून चला. आणि लाईफस्टाईलच अशी आहे की तुम्ही काही खर्च केले का, व्यसन वगैरे नाही, खर्च कुठं करणार? व्यसन केलं तर उलट पेड दुखणं ओढून घेतल्यासारखं आहे विकतचं. सो यू शुड नॉट गो इन टू दिस. बट तुम्ही 50-60 हजारच्या वर नॅचरल लाईफस्टाईल नाही आहे तुमची, किती खर्च करणार? सगळं लोन फ्री असं इमॅजिन करा. 1 लाख रुपये आणि 4.5 येत आहेत, त्यावेळी काय करायला हवं? विचार करून खर्च करायला हवा. ते तर नदी आहेत ना ढिगभर, कितीही उचला, नदी पडली आहे, 1-2 बादली जास्त घेतली तर काय फरक पडतो, पण येते 2 बादली. तेव्हा गावी किंवा इकडे पाणी कमी असतं त्यावेळी आपण सेन्सिटिव्हिटी वापरतो ना,
कारण आपल्याला दिवसभर वापरायचं एवढं साठलेलं आहे. देन वी शुड थिंक ऑफ पहिलं लिमिटेड सोर्समधून आपण टाकी बांधून अनलिमिटेडचा विचार करायला हवा, तर येईल ना ॲटलिस्ट. अदरवाईज वाय वी शुड डू दिस, कारण जी रेस आहे ना 68ची ती ऑलरेडी मारलेली आहे नेचरने रिटायरमेंटची. वेन यू आर स्टार्टिंग युअर रेस, इट्स अप टू यू. जन्माला आला तेव्हा रेस चालू झाली. 60 अशा अशा पद्धतीची बॉडीचे इफिशियन्सी अमुक तमुक होईल मोस्ट ऑफ द लोकांची. त्यावेळी इन्कम सोर्स अमुक अमुकची पॉसिबिलिटी अशी होणार. जग बदलणार आहे. प्रोबॅबली यू कुड नॉट एबल टू कम्प्युट व्हॉट विल हॅपन. तुम्ही टाकी बांधली असेल तर रिलॅक्स राहाल ना. टाकी साठली असायला पाहिजे की नाही, होय की नाही. रिचनेस आणि ह्याचा भरपूरसे सेशन आहेत, बट कम टू व्हेरी शॉर्ट पॉईंट. जे नॉर्मल आपले लाईफस्टाईल मधले जर कष्ट लागत असेल खर्च करायला, देन वी हॅव टू इम्प्रूव्ह अवर इन्कम सोर्स ऑर वेल्थ. आणि तेच इझिली होत आहे, आपण बघत नाही आहे विशेष काही. देन म्हणायचे की हां कम्फर्टेबल आहे ॲटलिस्ट. क्वेश्चनचा आन्सर झालं बऱ्यापैकी. आणि त्याला म्हणजे असं पण कधी कधी आपण म्हणजे प्लॅनिंग, माझं पर्सनली मला प्लॅन करायला आवडतात गोष्टी, पण कधी कधी असं होतं की आपल्या ह्याच्यात काय आहे म्हणजे आपल्या ह्याच्याप्रमाणे होणारच नाही. हा म्हणून म्हणलं ते कधी होतं की आपण हा जो आपल्याकडे 10 लाख पण नाही आणि आपण 10 करोड 100 करोडचे इमॅजिनेशन केलं, त्यावेळी असं डेफिनेटली होणार. रिअलिस्टिक गोल्स पाहिजे. कसे ठरवायचे, आत्ता जो आहे त्याच्यापेक्षा 30% 50%. आपलं कुठं प्रॉब्लेम नाही. ते झाल्यानंतर अगेन वी विल रेज द बार ना. आपल्याला थोडीच आहे लिहिलेलं आता संपला एवढेच गोल अचीव होणार आहेत देन फिनिश. तुम्ही गोल लिहायचे नाहीत असं काही रूल नाही ना. यू कॅन चेंज द रूल. एक मॅच जिंकली की दुसरी करायची ना. आत्ताची मॅच जिंकायचं हेच आपलं टार्गेट असलं पाहिजे की नाही. खूप हार्ड आणि स्ट्रिक्ट रूल केले ना तर आपण फॉलो नाही करत, आपल्याला कंटाळत. ते मगाशी म्हटलं तसं, अरे होत नाही आता काय करायचं, जाऊ दे तिकडं, जसं होईल त्याप्रमाणे बघूया. जगाच्या बरोबर जे होईल ते असं. सिच्युएशन पण तुमच्याजवळ अशी येते की ते हां, सिच्युएशन अगेन इज अ पार्ट ऑफ इमॅजिनेशन. बिलीव्ह मी. लक्षात घ्यायचं ही सिच्युएशन आले, इट्स अ माय फ्रूट, आय नीड टू ईट फर्स्ट. हे फेकायचं नाही आहे, कारण मी टाकलेलं सीड आहे. मी नेचरमध्ये वेस्ट नाही घालवणार. आय विल ईट दॅट. मी तो भोगणार आहे. आणि देन नेक्स्ट टाइम काय सीड टाकायचं ते ठरवणार आहे. सिच्युएशन आली ह्याला जबाबदार मी आहे हे पक्क लक्षात ठेवायचं, कारण मी सीड टाकले म्हणून फ्रुट्स आले. इफ यू आर रिजेक्टिंग फ्रुट्स देन ॲक्च्युली व्हॉट विल हॅपन, यू आर थ्रोईंग दो फ्रुट्स डाऊन. मीन्स ते सीड पुन्हा उगवणार आहे. म्हणून सेम सीन रिपीट होतो बघा, कारण ते ॲक्सेप्ट नाही करत पर्सन. हे फ्रूट नाही मी टाकलेले, अरे तूच टाकलास बाबा. नेचर म्हणतो नाही नाही असं कसं शक्य आहे, काहीतरी वेगळं झालं असणार आहे. जे सीन आलाय ते फ्रुट्स आपण टाकलेले आहेत, सीड्स त्याच्यातूनच उगवलंय आणि त्याच्यातूनच फ्रुट्स आलेत. हे पक्क लक्षात ठेवायचं आणि ते खायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी टाकले नो प्रॉब्लेम ना, पण फॉर्म्युला कळला ना. नेक्स्ट टाइम मी हे फिनिश केले फ्रुट्स तर सीड नाही टाकणार आहे, सीड दुसरे येणार आहे, तर नेक्स्ट टाइम चांगले फ्रुट्स येतील नाही का. प्रॉब्लेम काय होतो, एक्सटर्नल हिथं छान वाटतं, एक्सटर्नल वर्ल्ड मध्ये जे फ्रुट्स आले ना त्यावेळी आपण स्वीकार नाही करत, त्याचा ऍक्सेप्ट नाही करत. अरे दिस इज नॉट माइन, आय विल नॉट ऍक्सेप्ट. पार्सल तर आले, काय करणार ते. पार्सल रिटर्न नाही जात, कारण तुम्हीच सीट टाकलंय ना, ते तुम्हाला घ्यावंच लागणार. मॅन्डेटरी डिलिव्हरी आहे ती, यू कॅनॉट रिजेक्ट ऑर यू विल गेट पेनल्टी. पेनल्टी म्हणून तेच फ्रूट पुन्हा खायला देतात. एक फ्रूट नको म्हणून 1 डझनभर दिले खायला. कारण एक जे टाकलं त्यांनी परत 12 आले ना. त्यापेक्षा फिनिश दिस ऑफ, हील दॅट. इमॅजिन की इट्स झालेलं आहे, आत्ता जे आले ते त्याला हील करा. इमोशन काय होतात, सी दॅट इमोशन्स, हील करा, नमस्कार करा, सॉरी म्हणा, फॉरगिव्ह म्हणा. गिल्ट ठेवायची गरज नाही आहे. टाकले ओके, इट्स पार्ट ऑफ नॅचरल रूल्स. पण कळलं त्याचा विषय संपवला ना, आता फ्रेशनीच आज स्टार्ट करणार की नाही. सिच्युएशन येते त्याचा 100% आपण जिम्मेदार आहोत. ओ होपोनोपो, हो ओपोनोपो म्हणून टेक्निक आहे ना त्याच्यात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू. हे 4 वर्ड्स त्याच्यात हो ओपोनोपोच्या जापनीज ह्याच्यात टाकलेत. मीन्स वॉट, आय एम सॉरी म्हणजे अरे हा माझ्याकडनं झालंय, आय एम सॉरी.
प्लीज फॉरगिव्ह मी, झाले ते चुकीच झाले, आय ॲग्री, मला माफ करा, मी दुसऱ्याला माफ करेन. थँक्यू, जे आहे त्याच्याविषयी भरपूर धन्यवाद, थँक्यू. मग हे सीट नवीन सीट टाकायला चालू झालं. आय लव्ह यू म्हणजे लवचं फिलिंग आलं त्याचं. ऐकले हो पण नको क्वेश्चन आहे. So rule number 4, stay focused. To win in life, you must look at one goal at a time. एक ना धड भाराभर चिंध्या नाही करायच्या. 5 गोल लिहिलेत, बट व्हॉट आर प्रायोरिटी नाव इज दिस. काही लॉंग टर्म गोल आहेत, काही शॉर्ट टर्म गोल आहेत. दररोज जिमला जायचं आहे, हा लॉंग टर्म गोल आहे. हा प्रॅक्टिसमध्ये आलाय, माहित नाही हेल्थ हळूहळू होईल. बट वन गोल जो आहे ना, हाय प्रायोरिटी, जिथं मला 80% वेळ द्यायचा आहे दिवसातला. वी नीड टू डिसाइड विच 80% ऑफ माय टाइम, माय फोकस, माय थॉट्स, वेअर आय शुड पुट. रिझन, जेव्हा एक्झाम असतं तेव्हा तुम्ही सगळं सोडता का नाही, इव्हन हेल्थ पण कॉम्प्रोमाइज करता. काही चुकीचं सगळे नाही, आता महत्वाचं आहे. एक्झाम इज टू मच इम्पॉर्टंट. यू आर अवॉइडिंग ऑल द थिंग्स. मग ते एक्झाम क्रॅक करतो ना पर्सन. कोणाला जास्त पर्सेंटेज पडतात, त्यांनी हायली फोकस केलेला असतो ना त्याला. कोणाचं अप्रायझल बेस्ट होतं, त्यांनी हायली फोकस केलं डे बाय डे. कोणाच्या हिशोबाने ज्या प्रोजेक्टला लागणार आहे, त्या ज्या टास्कला लागणार आहे त्या हिशोबाने. कधी कधी आपण इफर्ट्स ठेवतो आणि प्रोजेक्टमध्ये ॲप्रिशिएशन नाही मिळत, बट यू आर पुटिंग सीड समवेअर, इट विल ग्रो. दिस टीम, अदर टीम, दिस कंपनी और अदर कंपनी. बट अदर कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यावर आपण डेअरिंग करून जायला पाहिजे पुढं. मग काय झालं, ते पार्सल नाही घेतलं. पॉझिटिव्ह सुद्धा, पॉझिटिव्ह साईड पार्सल नाही घेतलं ना, ते रिपीट येत नाही, लक्षात घ्या. ते भरपूर पॉझिटिव्हला असं नाही होत, ते दुसऱ्याला दिलं जातं. इथंपर्यंत क्वेश्चन काही. म्हणून फिक्सिंग हे महत्वाचं. फिक्स करायचे आहेत युअर गोल्स, पक्के करायचे आहेत. कारण एकावर फोकस केला ना, यू हॅव 62 or 64,000 थॉट्स इन अ डे. तुम्ही स्कॅटर्ड झाले तर पॉवर कशी मिळेल, फोकस कडे मिळेल, फोकस नाही होणार ना. सो मॅक्सिमम थॉट्स should contribute to your main goal, main focused goal. Now I have 5 goals, but now I am concentrating probably on health or my mind, then I will focus to do it this. ते अचीव झाल्यानंतर मग तो ऑन गोईंग मध्ये आला, रुटीन वाला पार्ट आला. एकदा हेल्थ व्यवस्थित झाली तर रुटीन मेंटेनचा पार्ट आला. मेंटेनन्सला जास्त लागत नाही. टेक ऑफ आणि लँडिंगला जास्त पैसे लागतात, ट्रॅव्हलिंगला लागत नाहीत पैसे. नो युअर रिझन, व्हाय माहीत पाहिजे. यू नीड अ व्हेरी 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 स्ट्रॉंग रिझन टू स्टार्ट युअर वर्क. एक तरी ते मिळाल्याशिवाय चालूच नाही करायचं, नाहीतर मग बंद पडेल ना. पहिला अगदी मगअप करायचं, डोक्याला प्रेशर, टेन्शन, इमोशन सगळे यायला पाहिजे, एनर्जी आणायची. मग त्याशिवाय ते हातच घालायचा नाही. अदरवाईज ना फेल्युअरची सवय लागते. ह्याच्यात हात घातला होत नाही आहे, त्याच्यात हात घातला होत नाही आहे, सकाळी उठायचे ठरवतो पण होत नाही आहे, है ना. किंवा रात्री अमुक अमुक करायचं, ते होत नाही आहे. क्लिअर द व्हाय आणि यू शुड नो द रिझन. का सोडायचं मी. कुणाला रील्स आणि जर सोशल मीडिया जास्त बघायची सवय असली तर फाइंड आउट द रिझन. का नाही बघायचं, उलट क्वेश्चन विचारा. का नाही बघायचं मी. त्याला फाईटच करू नका. तुम्ही कन्व्हिन्स व्हा पहिला ह्या थॉटला. पहिला कारण रेजिस्ट करणार, रेजिस्ट असला ना मग ते किनारा बनतो आणि देन तिथं तळ साठतं. किनारा नाही दिला तर प्रचंड नेचरमध्ये जातं. तिथं किनारा नाही साठला तर साठत नाही काय. लक्षात येतं ना. सो हिथं काय केलं चुकीचं आहे. नो प्रॉब्लेम. पहिला गिल्ट बिल्ट सोडून द्या. माझे सोशल मीडियाने असं होतंय तसं होतंय. नो नो नो. पहिला रिझन पाहिजे तर सोडणार ना. रिझन जोपर्यंत कन्व्हिन्स आहे तुम्ही बघत राहा. वेस्ट टाइम जातोय बघत राहा आपल्याला. अरे हा वेस्ट डे गेला, ओके. गिल्ट मानून घ्यायचं नाही आहे, कारण डबल फाईट होते तिथं चालू. सो वी शुड अंडरस्टँड. का बघायचं नाही, उलटा क्वेश्चन विचारायचा. म्हणजे काय होतं माहितीये का, जे फाईट करणारं माइंड आहे ना ते इमिडिएट स्टॉप होतं, ते थॉट स्टॉप होतात. अदरवाईज आपणच आपल्याविषयी भांडत असतो. पहिलं म्हणायचं असं वेस्ट जाते ना माझा टाइम, नो प्रॉब्लेम. गिल्ट वगैरे नाही. का वेस्ट नाही, का घालवायचं मी, का नाही घालवायचं वेस्ट, मी वेस्ट घालवणार आहे. मग काउंटर थॉट्स विल कम. तर त्या थॉटला पॉवर नाही राहिली, रेजिस्टन्सची. हा सुटून गेला. हा बरोबर आहे, मी म्हणतोय वाया घालवायला पाहिजे, मग ह्याचा थॉटचा रेजिस्टन्स निघून गेला. मग तिथं तुमची चॉईस होते. लक्षात येते का मी म्हणतोय ते. कारण फाईट ना आतल्यात होते आपल्या, ती डेंजर असते, ती नाही करायची.
लक्षात येते मी म्हणते ते. पहिलं म्हणायचं हा सोशल मीडियावर टाइमपास, मला लवकर झोपायचं असतं पण मी नाही झोपू शकत. नो प्रॉब्लेम, अंडरस्टँड दिस. आणि जगायचं तसं, थोडं टाइमपास करायचा. काय होतंय, काय झालं आज माझ्याकडनं हे झालं, नो प्रॉब्लेम. का वेस्ट नाही घालवायचा हे कम्प्लीट. ते मग माझे डोळे खराब होतील, मग लाईफला असं होईल तसं होईल, कुठले तरी एक्झाम्पल दिसतील जे लोक चाचपडत चालत होते. मग तसं मला जगायचंय का? यू शुड थिंक, नोट इट डाऊन, की बाबा का नाही करायचं असं. एखाद्याला ड्रिंकची हॅबिट नाही सुटत आहे, एक्झाम्पल पकडा, तर तो आयुष्यभर ड्रिंक पित राहतो बरं का, आणि त्याला सोडायची असते. ही मोठी गडबड आहे. त्याला ड्रिंक सोडायची असते पण अनफॉर्च्युनेटली तो सोडू शकत नाही. आणि तो त्याला जर विचारला ना, तर सांगतोय की मी त्या ड्रिंक सोडायच्या कुठल्या त्या केंद्रात गेलो होतो, सेंटरमध्ये गेलो होतो, सगळं झालं, सुटली पण परत धरली. पण त्याला माहित नाहीये का सोडायचे. त्याने असं विचारायला पाहिजे की का नाही सोडायचे. नाही सोडणार, मग काय होईल? मग पैसे बर्बाद होतील, मग खराब होतील बॉडी पार्ट्स. रिलेशनमध्ये मला काही व्हॅल्यू नाही आहे, जिथं स्मेल आला की लोक जरा साईडला होतात. मग मलाच काय कळते लाईफमध्ये. सो यू शुड थिंक धिस. आणि मग विचारायचं, हे मला हवंय का? डेफिनेटली नो म्हणून आन्सर येईल. त्यावेळी आपला इगो वापरायचा. इगो इथं वापरायचा. सोशल मीडियाचं असलं ना तर डोक्यात घ्यायचं, टाइम कमी व्हायला पाहिजे, टाइम कमी व्हायला पाहिजे, त्या स्क्रीन टाइम. मग आपण उलटा क्वेश्चन विचार, का कमी व्हायला पाहिजे यार? ठीक आहे, चाललं तर काय फरक पडतो? मग यू विल फाइंड व्हॉट विल द इम्पॅक्ट. तो इम्पॅक्ट आपल्याला ओके आहे का? वर्स्टवाला इम्पॅक्ट विचार करून घ्यायचा. काय झालं इथंपर्यंत, मग तो ओके आहे का? तुम्हाला लक्षात येईल, अरे हे थोडीच आपलं लाईफ असं जगायचं आपल्याला, राईट? कुठलंही डेंजरस व्यसन, ॲडिक्शन, बॉडीचा एक पार्ट सोडून द्या. बॉडी एक रिॲक्ट करते तसं. ते सोडायला किती दिवस लागतात? द मोमेंट यू कन्व्हिन्स्ड, फिनिश्ड. बॉडी थोडी रिॲक्ट करणार. बॉडीच्या रिॲक्शनमुळे आपण परत घाबरतो ना की बॉडी मरते की काय. जसे की आपण लोखंडाची बॉडी घेऊन जन्माला आलोय. मरणार की काय? सगळं कनेक्शन कुठे येतं लास्ट, है ना? लोक बसाबस खातात का? कारण भूक लागली तर काय करायचं? भूक लागली तर पुन्हा खायचं ना. आता किलोमीटर्स आणि किलोमीटर्स मध्ये अन्न मिळत नाही असं नाही ना, कोपऱ्या टपऱ्या झाल्यात, काही खाऊ शकतो आपण. एवढं भरून ठेवायची काय गरज आहे? रात्री 8ला खाल्ल्यावर परत 10-12 वाजता खातात. रात्री भुकेने उठलो तर काय मरून उठणार नाही ना आपण. खाल्लं तर खायचं, काहीतरी असतं, थोडं खायचं, ठेवून द्यायचं. पण कोंबत आहे ना, त्यावेळी काहीच नाही होत ते. मग इनसिक्युरिटीचं फिलिंग, हे जे मी म्हणतोय ना, हे बॉडीच्या रिलेटेड असतं, माइंडच्या रिलेटेड, बिझनेसमध्ये, सॅलरीमध्ये, रिलेशनमध्ये, सगळीकडे इम्पॅक्ट होतं. थॉट प्रोसेस आहे ती. आपल्याला वाटतं की आपली बॉडी प्लस मायनस, तसं नाही आहे, ती थॉट प्रोसेस आहे. इथं आहे ना, ते सगळीकडे इम्प्लिमेंटेशन होतं. तिथं कमी आहे, तिथं कमी आहे, तिथं कमी आहे, इकडं कमी आहे. किंवा असं सोडायची नाही इच्छा ना, हे सगळीकडे पकडून धरायची इच्छा होती. मुलं सोडून जातील, बायको सोडून जाईल, हजबंड सोडून जाईल, पैसे सोडून जातील, पार्टनर सोडून जाईल, क्लायंट सोडून जातील. सारखं तो भीतीमध्येच जगतो. आणि स्किल ओरिएंटेड हाय केलं की लोक घाबरणार, ह्यांनी सोडलं तर माझं काय व्हायचं म्हणून. आपण नाही घाबरायचं. आपले क्लायंट घाबरायला पाहिजे, त्यांना सोडलं की आपलं खूप नुकसान आहे म्हणून. आपण घाबरलं तर बिझनेस कसं होणार? क्रिएटिव्हिटी कसं काय करणार घाबरत जगल्यावर? रिलेशनमध्ये सुद्धा घाबरत जगल्यावर प्रेम कधी करणार आपण? नाही तर सारखं एकमेकाला नाराज होईल म्हणून जगत बसले. नाराजी सांभाळण्यामध्ये प्रेम आलंच नाही बाहेर. कधीतरी 2 महिन्यात एकदा प्रेम येणार आणि ते सुद्धा 2 दिवस टिकणार. आणि परत भीती झाली ना, अरे सोडलं तर काय, हो की नाही? जाऊया पुढं. क्वेश्चन आहे इथं. कारण पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ हे सेम असतं, लक्षात घ्या. फक्त वाटतं पर्सनल लाईफचे ते वेगळं, हे एवढं नाही, सगळीकडे सेम आहे. माणूस तोच आहे ना, तेच तिकडे वेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट करतो. सेम असतं सगळीकडे. रूल नंबर 6, सी द फ्युचर, पिक्चर युअर सक्सेस क्लिअरली इन युअर माइंड बिफोर यू ट्राय. हातच घालायचा नाही जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत. काही प्रॉब्लेम नाही. आपल्या आयुष्यात 500 गोष्टी होणार असतात ना, 200-250 झाले तरी चालेल, पण ट्राय करून फेल्युअरचा फॉर्म्युला नाही बनवायचा.
कारण फेल्युअरचा फॉर्म्युला म्हणजे आपल्याला तशी सवयच लागते फेल्युअरची. करून बघूया, झालं तर झालं, होईल होईल तर होईल, बघू असं, होय की नाही. जोपर्यंत क्लिअर पिक्चर होत नाही तोपर्यंत स्टार्टच नाही करायची. ही हॅबिट लागली मग मी कॅरमचं सांगितलं तसं एक्झाम्पल, होय की नाही. ते एक्झाम्पल त्यांनी सांगितलं पण मी जगून बघितलं ना हे, बरोबर की नाही. त्यांनी गोल्फचं सांगितलं, मी कॅरमचं केलं की नाही. आता तुम्ही कॅरम केल्यावर तुम्ही करून बघा ना, पत्त्यावर करू नका 3 पाणी. तो जुगाराची सवय लावेल. तसल्या गोष्टी नाही ट्राय करायच्या. किंवा ड्रिंक एकदा घेऊन बघायचं कसं होतं बघूया, अवेअरली मी ड्रिंक करतो, तसं नाही ट्राय करायचं. किती जडते बघतो, तसल्या गोष्टी नाही वापरायच्या. एक क्वार्टर घेतली चढलीच नाही मला, कारण मी ते बघत होतो. तसल्या गोष्टी नाही ट्राय करायच्या. ओके. पण यू कॅन डिफाईन युअर फ्युचर, यू कॅन सी व्हेरी फ्युचर क्लिअरली. वाय, का बघायचंय, काय होणार आहे नाही बघितलं तर काय होईल सांगा, काय होईल. इफ यू डोंट हॅव युअर ओन प्लॅन रेडी, देन यू हॅव टू फॉलो अदर्स प्लॅन. याचा अर्थ तुमचं फ्युचर तुम्ही नाही बघितलं तर कुठेतरी तुम्हाला नेचर ढकलणारच आहे. मग तुम्हाला तिथं सरप्राईज, अरे इथं आलो वाटतं, सरप्राईज, आणि ते तुम्हाला ऍक्सेप्ट नसणार आहे. ते फ्रिक्शन चालू होणार. अरे इथं कसं काय आलं, होय की नाही. इथं कसं काय आलो आपण. नेचरला, कम्युनिटीला, लँग्वेजला, सिटीला, सगळ्यांना दोष देत बसला. पण राहिलं होतं काय, आपल्याला काय पाहिजे माहित नव्हतं. जाऊया पुढे. क्वेश्चन आहे इथंपर्यंत. लाईफमध्ये लक्षात येते का वापरायचं, कुठं कुठं पॅच करायचं. रिझिलियन्स, रिझिलियन्स म्हणजे काय, काय म्हणते रिझिलियन्सचा अर्थ माहिती आहे काय. हा, रिझिलियन्सचा अर्थ काय ते इथे खाली लिहिलाय मी, म्हणजे तो बेस्ट फ्रेम्ड होईल. रिझिलियन्स मीन्स फोकसिंग नॉट स्टे डाऊन. म्हणजे भले तो फायनान्शियली वीक झालाय, बट ही ट्रीटिंग हिमसेल्फ ॲज अ रिच. आय एम ब्रोकन बट आय एम नॉट पुअर. पारशी लोक आहेत ना, पारशी, मी तुम्हाला मागच्या वेळी एक्झाम्पल दिलं होतं. पारशी लोकांच्याकडे मेड कायमच असते. गरीब श्रीमंताचा विषय नाही आहे. आमच्याकडे स्वयंपाक नसतात करत बायका, आमच्याकडे मेड असतात. प्राऊडली सांगतात. त्यांना माहितीच नाही आहे मेड नसतात असं. कामगार असतात त्यांच्याकडे, म्हणजे काम बिम करायला असतातच. काय डिफॉल्ट परिस्थिती कशी आहे माहित नाही. पण पारशी बऱ्यापैकी तुम्हाला भिकारी आणि भिकमंगे दिसले का कधी. थॉट प्रोसेस आहे त्यांच्या, जनरेशन बाय जनरेशन तेच आहे. आमच्यात कामगार असतात, आम्ही हे कामं आम्ही नाही करत, भांड्याला हात लावला नाही, आम्हाला माहितीच नाही कसं काय. स्वयंपाक बनवायला माहित नाही आहे. म्हणजे सगळ्यात जे कोर पार्ट असतो ना, जे घरातल्या कोणाला तरी दोघांपैकी एक स्वयंपाक यायला पाहिजे, ही प्रायोरिटी आहे ना लग्न ठरवताना. तिथं काय नाही आहे. हा, असं कसं काय तुमच्यात बहीण, असं क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही योग्य पारसी नाही आहेत असे विचारत असतील ते प्रोबॅबली. पारशींची लोकसंख्या बाय द वे 64,000 अराउंड आहे इन एंटायर वर्ल्ड. एवढेच राहिलेत लोक ते कम्युनिटीमध्ये, पण जे आहेत ते टॉपमध्ये आहेत. रतन टाटा पारसी मला वाटतं. असे पारसी फॅमिली खूप कमी राहिलेत. ताजचं जे CEO आहेत ते पारसी आहेत. असे पारसी कमी राहिलेत, म्हणजे आहेत ते खूपच टॉपला आहेत. बमन इराणी पारसी आहे. वेटर पासून चालू केलं त्यांनी, म्हणजे एकदम ब्रोकन झाले होते त्यांची फॅमिली. आणि मग ते ताज हॉटेलमध्ये रिक्वेस्ट करून गेले, अरे पारसी पारसी काहीतरी दे म्हणून. तुला काय येते, मला काय येत नाही, मी इथनं चालू करतो. त्यांनी रतन टाटाने म्हणजे JRDने सांगितलं आणि त्यांनी चालू केलं. तर CEO बनले. हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी कोर्स चालू केला, ते हॉटेल मॅनेजमेंटला गेले नाहीत. एवढा डिफरन्स आहे बघा. ही स्टार्टेड दी कोर्स. इंटरेस्टिंग आहे ना. रूल नंबर 7, नेव्हर गिव्ह अप. गिव्ह अप ही खूप टेंडन्सी आहे, लक्षात घ्या. आणि गिव्ह अपची टेंडन्सी असलेली कामं करायचीच बंद करा. म्हणजे सक्सेसचा फॉर्म्युला राहिला पाहिजे. माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे आपल्याकडनं सोडायचं होतंय की नाही, भले तुम्ही ढेरपोटे होऊन फिरा, पण एक्सरसाइज नाही होत असं करायचीच नाही, काय प्रॉब्लेम नाही. पण करायची असेल तर मग मेंटेन कोणी करायला पाहिजे, नाव घ्यायला पाहिजे त्याने, अभिजित रेगे. तसं तुम्ही स्वतःचं म्हणा, ते काम करायचं तर अभिजित रेगे, ठरवलं की होतेच. त्याच्या आधी मी 10 केलेले नाही हे सांगायचं नाही कोणाला. समजलं का. यू शुड बी ऑलवेज इन टॉप. काय होतं,
टीम मीटिंग गॅदरिंग झाली ना, हा जरा वीक पॉईंट सांगा तुमचे. तर बॉस इज नोटिंग ऑल द थिंग्स. यू शुड नॉट टॉक अबाउट युअर विकनेसेस. असं टाइमपास म्हणून सांगा काहीतरी फालतू, जे आपल्या करिअरला काहीच उपयोगाचं होणार नाही. पण बोलता बोलता काही सिक्रेट सांगायचं नाही, हे तुमच्या जिभेबरोबरच वर जायला पाहिजे. कारण nobody knows when you send information out from your brain, you lost the control. तुम्ही एखादी सिक्रेट गोष्ट सांगितली बाहेर, जी तुमची वीक पॉईंट आहे, त्याच्यावर तुम्ही काम करणार आहे. तुम्ही फेल्युअरचं ट्राय केलं, दुसऱ्या हातात दिलं ना करायचं, ते विकनेसेस वगैरे म्हणतात ना, आय वोंट बिलीव्ह. यू शुड नॉट टेल युअर विकनेसेस टू एनीबडी. तुम्ही स्वतःची आरतीच करत राहायची सारखी. तर तुमची आरती कोण करणार तुमच्याशिवाय? कोण चांगलं म्हणणार आहे? यू आर द बिगेस्ट एनिमी. किंवा 90% तुम्ही स्वतःच चुकीचे विचार करता आपल्याविषयी, माझ्याकडे हे नाही, ते नाही, माझ्याकडे हे नाही. सो 90% आपले थॉट्स एनिमी आहेत. दुसरं कोणाची अपेक्षा करणार? आपण आपली आरती करायची कायम. इगोइस्टिक नव्हे, ॲरोगन्सी नव्हे. दुसऱ्याला कमी दाखवणं हा वेगळा पार्ट आहे. आणि सारखंच आपलं गुणगान गाणे हा नाही विषय. बट यू शुड नो युअर स्ट्रेंथ्स माहिती पाहिजे. विकनेसेस नाही म्हणायचे, एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट. आय एम ट्राईंग ऑन दिस. विकनेस मीन्स परमनंट. लक्षात घ्या, विकनेस मीन्स परमनंट. ही माझी निगेटिव्ह गोष्ट आहे, निगेटिव्ह हॅबिट आहे. हे डेंजरस पार्ट आहे. ह्याला विकनेसेस म्हणायचंच नाही. एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट. आय एम ट्राईंग म्हटलं, एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट म्हटलं तर कायम स्कोप आहे. विकनेस म्हटलं की झालं परमनंट. तुम्हाला माहिती आहे ना माझं माइंड कसं आहे. अरे डेंजर पार्ट झाला म्हणजे काय, वी हॅव ॲक्सेप्टेड की माइंड असंच चालणार, मग असंच गोड होणार, मी असंच चिडणार. माझा स्वभावच आहे ना, माझ्या वडिलांच्यापासून आजोबांच्यापासून माझा चिडका स्वभाव आहे. आम्ही तसलेच तिकडचे, पाण्याचा परट आहे, मातीचा पार्ट आहे. वी हॅव ॲक्सेप्टेड इट. व्हॉट विल हॅपन? आपण तसेच वागणार. बट दिस इज एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट. आय नीड टू इम्प्रूव्ह. मग स्पेस मिळतो आपल्याला, पॉसिबिलिटी तयार होते. अदरवाईज परमनंट म्हणून समजतो. परमनंट करू द्यायचं नाही, पॉझिटिव्हला परमनंट करायचं. मी जिथे जातो कॉन्फिडेंटली जातो, गेलो की आवरा बदलतो, लगेच व्हायब्रेशन चेंज होतात. कोणाशी मी बोलू शकतो, भले 10 लोकांची भांडणं झालेली असतात, सांगायचं नाही कोणाला. अँड दोज आर एक्सेप्शन्स. आय एम ट्राईंग. त्यात भांडण झाली, आय लर्न फ्रॉम इट, आय एम इम्प्लिमेंटिंग. इट्स एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट. लक्षात आलं? इंटरेस्टिंग आहे हे. मी प्रचंड बोलतो. नेव्हर गिव्ह अप, गेट अप अँड ट्राय अगेन वेन बॅड थिंग्स हॅपन. याचा अर्थ तुम्ही पडणार नाही, असं होणार नाही. पडल्याशिवाय काही गोष्ट शिकणार नाही. लहानपणापासून जेवायला, खायला, चालायला, बोलायला हजारो वेळा आपण चुकलोय आणि तरी शिकलोय. राईट? कम्युनिकेशन हा लाईफ लॉंग मरेपर्यंत कम्युनिकेशनचा पार्ट येतो. परफेक्ट कम्युनिकेटर हा नसतो. इज ट्राईंग टू बिकम परफेक्ट. ह्याच्यात तो घटनेत शिकतो, अरे असं केलं तर असं झालेलं, त्यामुळे आता पुन्हा असं कम्युनिकेट करूया. इज लर्निंग हाऊ टू कम्युनिकेट. बेस्ट कम्युनिकेटर नावाचा असतं नसतोच कोणी. बेस्ट फोन नावाचा नाही आहे कुठलं, बेस्ट लॅपटॉप नावाचं काही नाही आहे, बेस्ट बिल्डिंग नावाची काही नाही आहे. ही आता जे बिल्डिंग आहे ओल्ड आहे. नवीन बिल्डिंग बघा, बघितलं वाटतं अरे हा हे असं आहे म्हणून. नवीन कार बघा, ही परफेक्ट नसते. इनोवा जे जुन्या इनोवा आत्ता बघितलं तर असं वाटतं अरे कुठली गाडी बघतोय आपण. पण त्यावेळी आली तेव्हा एकदम बेस्ट मॉडेल वाटत होतं, बेस्ट डिझाईन. अरे कोणी केलं डिझाईन? म्हणजे नेचरचं लॉच आहे परमनंट इम्प्रूव्हमेंट, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. परमनंट काय? चेंज. परमनंट काय? इम्प्रूव्हमेंट. मग आपण परफेक्ट का समजतो? राईट? आपण आपलं व्हर्जन बेस्ट करत जायचं. मोबाईल वगैरे कुठलंच परमनंट नाही आहे बघा. बेस्ट व्हर्जन आत्ताच्या हिशोबाने, पण 5 वर्षानंतर अजून काहीतरी येतं. हा आउटडेटेड होतं. आणि हा निसर्गाचा नियम आहे, हे थांबणार नाही आहे. थांबलं की संपलं, जग त्याच दिवशी बुडणार. लक्षात घ्या. जेव्हा प्रोग्रेस थांबेल ना, त्या दिवशी जग एक्झिस्ट नसणार आहे. कारण जगाचा नियम आहे प्रोग्रेस, पुढे जायचं. तर ज्यावेळी हे सगळं थांबेल ना, तर इकॉनॉमी संपेल. लक्षात घ्या. जपानची इकॉनॉमी 20 इयर्स थांबली होती, त्यांच्यात इन्फ्लेशन नव्हतं म्हणून. कोण घर घेणार? का घेणार घर? वाढलं तर घर घेणार ना. वाढतच नाही आहे रेट्स, त्या जागेचे भाव वाढत नाही आहेत. व्हॉट विल हॅपन? झिरो इन्फ्लेशन करून टाकलं. खूप हुशारपणा केला त्यांनी. झिरो इन्फ्लेशन, महागाईच नाही, गळती नाही आहे, असं केलेलं. बट दॅट वॉज अ डेंजरस पार्ट.
पुढे जाऊया. क्वेश्चन आहे इथं काही? इथे क्वेश्चन आहे मला, तुम्ही एक क्विकली नोट डाऊन करा 3 गोष्टी ज्या तुम्ही रेग्युलर गिव्हअप करता. त्याच्या पुढे मला सहन नाही होत. काही असतील, टॉलरन्स असेल, 4-5 वेळा मला बोललं तर चालतं, 5व्या वेळी मी जे काढतो ते सोडत नाही. 2-3 वेळा मला बोललं तर चालतं. हे एक्झाम्पल सांगतोय. बिझनेसमध्ये इथंपर्यंत जातोय, सॅलरी तिथंपर्यंत जातोय. गिव्हअप काय होतंय? जे तुम्हाला पाहिजे आणि गिव्हअप करता अशा हिशोबाने. राईट डाऊन 5 इम्पॉर्टंट थिंग्स दोज आर बिकमिंग ब्लॉक्स इन युअर लाईफ. ते अडचण करतात असं लिहायचे. डन. त्याला आता डबल स्टार करून लिहा, डबल स्टार करून ठेवा. आता क्विक एक्सरसाइज म्हणतात त्याला, मी जी केली ती बऱ्यापैकी परफेक्ट आहे ती अशी क्विक एक्सरसाइज. डबल स्टार करा आणि घरी जाऊन व्यवस्थित अजून कंटेम्पलेशन करा, त्याच्यावर अजून थिंक करा. रेजिलियन्स मीन्स रिफ्युजिंग टू स्टे डाऊन. मला हे चालतच नाही, खाली मी राहत नाही, माइंड माझा डिस्टर्ब नसतोच. असलं तर काही करायचं, देवळात जाऊन बसा, कुठेही जाऊन बसा, आणि हॅपीनेसला कॉम्प्रोमाइज काहीच नाही करायचं. आय शुड नॉट कॉम्प्रोमाइज विथ द हॅपीनेस. माझ्या जगात काय वाटेल ते होईल. सिच्युएशन आली, आय एम गोईंग आउट, तुम्ही पळून जात ना, घरातनं जावा, तिथे जावा, देवाच्या इथे जाऊन बसा, नमस्कार करा, डोळे बंद करून ठेवा, काही करा. बट मेन रूल, आय शुड नॉट कॉम्प्रोमाइज विथ माय हॅपीनेस. मला फ्रस्ट्रेशन येते, टेन्शन, फ्रुट्स आलेत, आय विल ईट दॅट, आय विल स्टडी ऑन दॅट, बट माय रूल इज आय विल नॉट कॉम्प्रोमाइज विथ द हॅपीनेस. मग काय हॅपीनेस का नाही कॉम्प्रोमाइज? कारण जेवढं तुम्ही डिस्टर्ब राहाल ना तेवढे चुका अजून करणार, सुधारणार नाही आहेत. गडबड असलेला माणूस कधीच सोल्युशन काढू शकत नाही. ही शुड आउट फ्रॉम दिस डिस्टर्बन्स, आणि तो रिलॅक्स व्हायला पाहिजे, तेव्हा सोल्युशन येतं. गडबडवाल्या माणसाला कधीच क्रिएटिव्हिटी सुचत नाही. मग काय करायला पाहिजे? कंडिशन्स हे जे काही आहे ते सुधारायसाठी पहिला आपण रिलॅक्स होणं गरजेचं आहे ना. मग त्याला वे तुम्ही काही चूज करा, नशा सोडून. मंदिरामध्ये बसून बघा, म्युझिक ऐका, कोणातरी दुसऱ्याला दुःख सांगून वाढतं बरं का, तोही दुःखी आणि आपणही दुःखी. असं जास्त काही करायचं नाही, कारण त्याला माहीत पडतं की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेमॅटिक म्हणून बघतो आपल्याकडे. हा डेंजर पार्ट आहे, बिकॉज ही इज सेंडिंग दॅट व्हायब्रेशन्स टू अस. आपण कोणीतरी एक माणूस ठेवायला पाहिजे जो पुढे कुठे सांगणार नाही आहे. अशी माणसं मिळायची अवघड येतात, पण तसा मिळाला तर ग्रेसफुल समजा आणि त्याला सांगत राहा, जेणेकरून तो तुम्हाला हेल्प करेल. तेव्हा इन्फॉर्मेशनचा कुठं वापर नाही करेल. अदरवाईज कन्फेशन बॉक्स सारखं यू डू इट समवेअर, राईट इट डाऊन आणि जाळून टाका. पण रिलीज होणं गरजेचं आहे. दिस निगेटिव्ह एनर्जी शुड ड्रेन. समजलं का? नाहीतर देवळात बसा, दगडाच्या देवापुढं त्याला नो रिस्पॉन्स असलेल्या पर्सनकडे तुम्ही सगळं डंप करा. त्याला कन्फेशन बॉक्स म्हणतात ना, हो की नाही? दगडाचा मुद्दाम बनवलाय देव, रिस्पॉन्स काय देणार नाहीत. 100% विल ॲब्सॉर्ब. दगडामध्ये खूप एनर्जी असते बरं का, नॅचरलची असते ना, त्यामुळं निगेटिव्ह एनर्जी किती जरी टाकली तरी तो ॲब्सॉर्ब करतो. म्हणून त्याला अभिषेक वगैरे करून वारंवार प्युअर केलं जातं. बट त्याच्यात हायेस्ट लेवलची निगेटिव्ह एनर्जी ॲब्सॉर्बेशनची कॅपॅसिटी असते त्या स्टोनमध्ये, म्हणून ते तशा पद्धतीचे बनवतात. खूप डीप शास्त्र आहे ते, बट एनिवे यू यूज इट. तिथे जावा आणि डंप करा वॉट एव्हर. आणि त्याच्याकडे अनलिमिटेड कॅपॅसिटी आहे. एका माणसाकडे कॅपॅसिटी असायची अवघड आहे. तुम्ही जास्त डंप केलं तर तो फ्रस्ट्रेट होईल, त्याचं लाईफ डिस्टर्ब होईल. सो ग्रॅटिट्यूड अँड स्ट्रेंथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. मगाशी मी म्हटलं ना ओपन ओपोच्या याच्यात, आय थँक यू, माझ्याकडे आहे. आय लव्ह, मला खूप ग्रॅटिट्यूड आणि लव्ह फील होतो. कॅलिब्रेट नाऊ, यूज व्हॉट यू हॅव. कॅलिब्रेट म्हणजे आपण ते कॅलिब्रेशन करतो ना, सॉरी कॅलिब्रेशन नाही, सेलिब्रेशन. सॉरी, मी ते मगाशी बोट त्याच्यासाठी आणलं, सेलिब्रेशन करण्यासाठी. छोटे छोटे गोष्टी आहे ना, सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. व्हॉट यू हॅव ना, त्यांनी प्रॉब्लेम काय होतो, हे छोटे छोटे आलं ना, वर्ल्ड कप जिंकायचा, एक मॅच जिंकली, कशाला सेलिब्रेट करा? नो, प्रत्येक बॉल एन्जॉय करायला पाहिजे, प्रत्येक विकेट एन्जॉय करायला हवी, कारण ते आता सक्सेस मिळाला ना. मेन फेल्युअर झालं, सक्सेस झालं, वॉट एव्हर इट मे बी. बट ह्याने काय होतं, एन्जॉयमेंट पोस्टपोन होते, सेलिब्रेशन पोस्टपोन होते, आणि आपण कधी हेच नाही करत, एन्जॉयच नाही करत, असं होऊन जातं. छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायला हव्यात.
मग त्याच्यात कॅडबरी आणले दिलं, चहा करून पिला, असं पण होतं, ग्रीन टी ब्लॅक टी पिला, वॉट एव्हर, त्याला काही प्रॉब्लेम नाही. हेल्थ खराब करून एन्जॉय करायची अशी काही गरज नाही आहे. नंबर ऑफ वेज आहेत. तुम्ही निवांत जाऊन गच्चीत पक्षी बघत बसला ना, हे पण एक सेलिब्रेशनचा पार्ट आहे. अरे खूप झाला, आता जरा निवांत राहतो, है ना, निवांत गादीवर पडून राहायला, रिलॅक्स, झालं बाबा सगळं मस्त. दॅट इज ऑल्सो सेलिब्रेशन. नॉट नेसेसरी असं कुठेतरी जाऊन पैसे खर्च करून करायला होतं. नेहमीच करत असाल तर बेस्ट आहे, काही इश्यू नाही. आणि कोणाचा बिझनेस होतोय, स्पेंडिंग वाढायला पाहिजे. रूल नंबर 8, बी हॅपी नाव, डू नॉट वेट फॉर लॅटर टू सेलिब्रेट युअर विन्स. म्हणजे होते बऱ्याचदा की एक दिवस तरी मी हे असं झालं हे करणार, कधी होत नाही होत. मग एखादं फूड बेस्ट प्रिपेअर झालं आपल्याकडनं, वी शुड एन्जॉय, हॅपी करायला पाहिजे, नमस्कार म्हणायचा, अरे बाबा झालं छान. माझं उदाहरण त्यावेळी पहिल्यांदा जॉब लागले ना, तर त्यावेळी असं वाटत होतं की 1 लाख महिना सॅलरी असेल, त्यावेळी कसं असेल आपलं, आणि आपण काय काय करत असतो, किती छान वाटेल असं भारी वाटायचं. पण त्यावेळी झालं तर काहीच फरक नाही पडत. अजून पुढच्या आकडे दिसतात ना, म्हणजे आपण काय काय कसं सेलिब्रेट करू असं त्यावेळी वाटायचं. पण ज्यावेळी झालं त्यावेळी नॉर्मलच वाटलं. सेलिब्रेशनच राहून जातं. त्याच्यामुळे आपलं हॅपीनेस पण पोहोचतो. ऍब्सोल्युटली. कारण आपण आलेले चांगले फ्रुट्स आहे ना, ह्याला व्हॅल्यू नाही दिली. व्हॅल्यू द्यायला हवं ना. कोणीतरी पाहुणा आलं तर व्हॅल्यू दिली तर तो नेक्स्ट टाइम येणार की नाही. आला आणि हा ठीक आहे बसा, जेव्हा जायचं तेव्हा जावा, आला बरं झालं, कधी जाणार असं म्हणलं तर नेक्स्ट टाइम तो येईल का. तर सेम जी फिलिंग्स आहेत ना, आपल्याला काय वाटतं कशाला सेलिब्रेट करा, त्याच्यात इगो वाटतं आपला. आपण म्हणजे हा ठीक आहे ना, असं अजून खूप लोक आपल्या पुढे आहेत, 100 लोक, आपण एवढ्या वेळासाठी करतोय. हे सायकल घेतली, अरे कितीच लोक रोल्स रॉयस मर्सिडीज म्हणून घेतात, सायकल काय एन्जॉय करायची यार. हा ठीक आहे, अशी खूप, म्हणजे मी पहिलंच आहे, आपल्याला फर्स्ट यायचं असतं. मी ह्याच्यात जगामध्ये माझे पहिलं असं तो इगो असतो, त्यात मग ती गडबड होते. आपण एन्जॉय करायला पाहिजे एव्हरी मोमेंट. सेलिब्रेशन इज इम्पॉर्टंट. वाय? दीज आर द मेमरीज. म्हणजे हे आहेत ना, मेमरीज आर रोमिंग अराउंड, हॅपीनेसच्या, सॅडच्या, जेलसीच्या. दीज आर ना एनर्जीज, दोज आर फाइंडिंग यू. तुम्ही डिप्रेशन, वाईट विचार, सुसाईड, हे त्यांना, दीज आर द फिलिंग्स, दोज आर सर्चिंग द पर्सन वेअर इन्व्हायरिटी इज गेटिंग क्रिएटेड. कुणाच्या डोक्यात तसं वर्स्टवालं आहे, दे आर कॅचिंग. निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऑल एनर्जी आर रोमिंग अराउंड. हायेस्ट सक्सेसच्या, हॅपीनेसच्या सगळ्या गोष्टी ह्या फिरत आहेत. आणि आपण कोणाला एंटरटेन करतो, त्या एनर्जी आपल्याकडनं सॅटिस्फाईड होतं. एनर्जी मग आपण का करायचं, कारण आपण बोललो तसं फळ आलं, फळ एन्जॉय नाही केलं, सेलिब्रेशन नाही केलं, मग ते नेक्स्ट टाइम दॅट एनर्जी विल नॉट कम. त्याला एंटरटेन नाही केलं ना, मगाशी मी सांगितलं त्या पाहुण्याला एंटरटेन नाही केलं ना आपण, बरं ते कायमचं राहणार आहे का? नो. सेलिब्रेशन करून इट विल गो आउट टू सेलिब्रेट समवेअर एल्स. सेलिब्रेशन जगात चालू आहे ना, दिस एनर्जीज आर गेटिंग सॅटिस्फाईड. तिथं जाऊन ते एनर्जी सॅटिस्फाईड होतात थ्रू अस. खूप मोठा कन्सेप्ट आहे, तुम्हाला समजलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या. बट असं म्हणा की एन्जॉय करायला हवं. अदरवाईज निगेटिव्ह एनर्जी विल कम अँड देन एंटरटेन. कारण त्याला माहिती आहे हे पॉझिटिव्ह आलं की काही लक्ष देत नाही, निगेटिव्ह आलं तर मात्र अगदी जोरात करून घेतो. मग क्लोज कोण होतं? निगेटिव्ह आल्यावर. लक्षात आलं का? म्हणून पॉझिटिव्हला एन्जॉय करणं गरजेचं आहे, कारण त्या सराउंडिंग मध्ये, त्या गँगमध्ये जातो आपण, त्या एनर्जीच्या मेजर सॅटिस्फॅक्शन होतं. दे विल कम रिपिटेटिव्ह टू अस. आणि छोटे छोटे गोष्टी मजा करतो, होय की नाही? आंघोळ करताना सुद्धा बाहेर येताना म्हणायला पाहिजे, अरे घाण गेली, खूप फ्रेश वाटतंय, मजा, अरे वा, देवाकडे जाऊन नमस्कार केलं, मजा वाटायला लागली. जास्त काय अति केलं तर आत्म सॅटिस्फॅक्शन तर आपण एंटरटेन एक्नॉलेजमेंट करू शकतो का नाही? सेलिब्रेशन म्हणजे असं खूप मोठं काय करायचं नाही, नाचत आला आणि पाय घसरून पडला, ओला आलेला ना बाहेर. तशी गरज नाही, बट यू शुड एक्नॉलेज, अरे हा मस्त वाटतंय, दॅट इज इनफ. त्या मेमरीजला खूप मोठं काहीतरी नको आहे. Got my point? But you should entertain such memories. This keep coming repetitive.
नाहीतर निगेटिव्ह वाल्या रिपिटेटिव्ह यायला चालू करतात. आपण कुठल्या गँगमध्ये आहे ना ते इम्पॉर्टंट राहतं. बऱ्यापैकी ओके. जाऊया पुढे. रूल नंबर 9, लुक ॲट युअर स्ट्रेंथ, व्हॉट यू हॅव. कायम काय होतं, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे स्किल अचीव्ह करायचं आहे, असं आपल्याकडे आहे, त्याला पण एक्नॉलेजमेंट आणि यूज केलं जात नाही बऱ्याचशा वेळा. प्रॉब्लेम काय होतो, यूज व्हॉट यू हॅव इन्स्टेड क्राईंग अबाउट मिसिंग थिंग्स. आपली गाडी आपण एन्जॉय नाही केली आणि BMW कडे वाट बघत बसतो. आपली गाडी आठवड्यातून एकदा काढतो. ती आहे ती म्हणून वापरत नाही आहे, पण पाहिजे दुसरी, का अपग्रेडेशन पाहिजे. आहे ती किती किलोमीटर वापरली, 1000 किलोमीटर इन अ इयर. ह्याचा अर्थ वी आर नॉट युझिंग दिस. आपण आहे ते वापरायला पाहिजे ना, हो की नाही, मग अपग्रेड करायचं. पण तर आहे ते दिलं नाही मग. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लुक ॲट युअर स्ट्रेंथ. आपल्याकडे काय बेस्ट रिलेशन आहेत, यू शुड एक्नॉलेज. आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत, यू शुड थिंक ऑफ इट. बेटरमेंट ॲब्सोल्युटली पाहिजे, पण कायमच रेस्टलेस पर्सन होतो, माझ्याकडे नाही तो म्हणत बसतो. तसं नाही करायचं, असं करायचं. जाऊया पुढे. क्वेश्चन आहे काय करतात हे, भांडतात, मारामारी करतात का काय, जोक करतो एकमेकावर, काय चाललंय यांचं? हा, सगळ्यात इम्पॉर्टंट इज लिगसी. लिगसी मीन्स व्हॉट, युअर सक्सेस इज बिगर दॅन यू. देन काय करायला पाहिजे, युअर सक्सेस इज बिगर दॅन यू. हे लक्षात घ्या. इट्स नॉट माय सक्सेस. सक्सेस इज ऑलवेज बिगर दॅन यू. यू शुड ॲप्रिशिएट की ते जी फिलिंग, मेमरीज आहे ना, माझ्या थ्रू एन्जॉय करायला लागले, यू शुड ॲप्रिशिएट. त्याला अंबानी मिळाला असता, अजून लोक मिळाले असते. माझ्या थ्रू दिस फिलिंग आर गेटिंग एक्सप्रेस्ड, यू शुड एक्नॉलेज अँड हॅपी अबाउट दिस. इट्स नॉट यू. युअर सक्सेस इज बिगर दॅन यू. थोडंसं डायजेस्ट व्हायला डिफिकल्ट आहे, प्रॅक्टिस करा, तुम्हाला अनुभव येईल. हेल्प ऑदर्स, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप. लिगसी मीन्स व्हॉट, हेल्प ऑदर्स. दुसऱ्याला हेल्प करायला शिकायला. आपलं पोट भरलं की डोनेशन द्यायला चालू करायला हवं. पोट भरेपर्यंत वाट बघू नका. जेवढं आलंय ते पण चांगलं झालं ना, त्यातलं काहीतरी डोनेशन करायचं. डोनेशननी मजा येते कधी पण. डोनेशन देणारा कधी गरीब नाही राहिला आजपर्यंत. टॅक्स वाचवणारा कधी श्रीमंत नाही झाला. टॅक्स वाचून कोणी रिच नाही झालेला अनफॉर्च्युनेटली. डोनेशन देऊन कोणी गरीब नाही बनला. हेल्प ऑदर्स. ट्रू सक्सेस ग्रोज वेन यू लिफ्ट ऑदर्स. दुसऱ्याला मदत केली. एक जोक आहे ना, आपण ऐकला, कधी मजा येते जास्त, आपण 10 लोकांना सांगितलं. आपण बघा, ऑब्झर्व करा, आपण तेवढेच जोरात हसतो, अरे असं झालं म्हणून. त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मजा येते. आणि 10 टाइम्स वी आर एन्जॉईंग ना. 10 people are not enjoying. I enjoyed 10 times. इंटरेस्टिंग. कोणी मजा केली, आपल्याला माहिती असताना अजून तेवढीच मजा घेतली. दुसऱ्याला सांगितलं, कारण तो हसतोय म्हणून आपल्याला मजा येते. राईट. उपाशी एखाद्याला खायला घातलं, तो जो खायला लागला भुकेला पर्सन, त्याला बघून अरे वा, हा, अरे यार बरं झालं यार दिलं याला. तहानलेल्या माणसाला पाणी पाजल्यावर आपल्याला आनंद होतो, त्याला होईलच, अरे हा कसं आहे, बरं झालं यार, असं वाटतं की नाही. एक वाईट वाटतं, तसं वाईट वाटायची फिलिंग नका घेऊ, एक्सप्रेशनची फिलिंग यायला हवी. काही लोकांना अरे पाप हे असे असतात, असं बरीचशी लोक बघितली, डोनेशन देऊन पण ते गरीब राहतात आणि दुःखी राहतात, कारण त्यांना प्रॉब्लेम्स दिसतात त्याच्यात. त्याला एंटरटेन नाही करायचं, त्या फिलिंगला काय करायचंय, एंटरटेन. हा सॅटिस्फाईड झाला, बरं मी आज दिलं, संध्याकाळी काय जेवणार आहे माहित नाही का उपाशी, तसं नाही विचार करायचा. आत्ता यू शुड एंटरटेन युअर हॅपी फिलिंग. अरे बरं झालं काय, म्हणजे भुकेला असताना खाल्ल्यावर कसं मजा वाटते, अरे वा बघितलं, अरे पाप आता मिळालं, मग कधी उद्या मिळणार आहे की नाही काय माहिती. परत निगेटिव्ह थॉट्समध्ये जायचं नाही आहे, लक्षात घ्या. खूप फाईन लाईन आहे, मी तसे करताना बघितलेत लोक. क्वेश्चन पुढे जाऊया. शेअर व्हॉट यू हॅव. मगाशी मी सांगितलं ना तसं जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करायचा. याचा अर्थ आपण बँकरप्सी होऊन दुसऱ्याला द्यायचं नाही, आपल्याकडे जे आहे त्याच्या पर्सेंटमध्ये द्यायचं. 10% वुड बी इनफ, 10 to 20% मॅक्स. त्याच्या पुढेच करू नका, तुमचा पोर्टफोलिओ डिस्टर्ब होईल. क्रिएटिव्ह विन म्हणजे ना हॅबिट बनवायची. मी मगाशी सांगितलं तसं, रिचेस बियॉन्ड युअर सेल्फ. स्वतःपेक्षा सक्सेस हा ग्रेटच असतो कायम. सक्सेस पहिल्यापासून आहे, आपल्याला तो आत्ता मिळाला. फिलिंग एक्झिस्ट होतं नेचरनी, म्हणून ते आपल्याला मिळालं ना, आपण क्रिएट थोडीच केलं. वी शुड एक्नॉलेज अँड ॲप्रिशिएट अँड देन डेफिनेटली फॉर थँक्यू अँड ग्रॅटिट्यूड.
व्हॉट एक्सरसाइज, काय करायचं एक्सरसाइज? सूर्यनमस्कार घाला 5. त्याच्यात लिहायचं की ह्या आत्तापर्यंत जे झालं ना, मी रिपीट करू का सगळे रूल्स? रिपीट करू? त्यातलं तुम्हाला लाईफमध्ये काय उपयोगाला येणार आहे ना ते लिहायचं आहे. दिस आर द मेजरली गोल, तिथं जे लिहिलेत ते. त्याच्यानंतर माइंडसेट. माइंडसेटच्या कॅटेगरीमध्ये हे 2 रूल आहेत, 3 रूल आहेत सॉरी. चेंज युअर माइंड. त्याच्यात एक्सरसाइज काय करायचे? नोट इट डाऊन. शिफ्ट यू थिंक, चेंज युअर माइंड. हे वर्ल्ड कसं चेंज होतं, बाहेरचे काय विचार करायचे आहेत, माझ्या लाईफमध्ये बाहेरचे एक्सटर्नल फॅक्टर जे मला ऍक्सेप्ट होत नाहीत आणि चेंज करावं वाटत असे आहेत काय? राईट इट डाऊन दॅट एक्सरसाइज. गो अँड सेट. 20 मिनिट्सची एक्सरसाइज आहे घरी गेल्यानंतर. त्याच्यात विचार करायचा रिझल्ट काय आला, त्याच्यानंतर माझे थिंकिंग काय चेंज करायला हवं. फर्स्ट ऍक्सेप्ट की हे माझ्याकडनं झालंय. म्हणजे ह्या स्टेप्स आपण आधी कधी घेतलं? हा, ह्याचं लिंक जागलं तर फंटास्टिक, नाही लागलं तर ओके. कारण काही कनेक्शन तुमचे ह्या लाईफपर्यंतच लक्षात येतील, तिथं पुढे लक्षात येणार नाहीत. सो फॉरगेट अबाउट दिस. पण हे रूल लक्षात घ्या, बी टाकले की झाड येतं. झाड यायला याचा अर्थ मी बी टाकले हे पक्क डोक्यात घुसवायला पाहिजे. का घुसवायचं? गिल्ट नाही आहे, तुमच्याकडे राईट्स येतो चांगले सीड टाकायचं. तुम्ही आहे तेच फ्रूट जर ऍक्सेप्ट नाही केलं तर तेच सीड परत पडतात. त्यामुळे परत पेरूच येणार, आंबा नाही येणार. त्यामुळं आत्ता विचार करायचा, जी काही सीन आहे त्याच्यात माझ्याकडे काय आहे आणि ह्याच्यात माझं चेंज माइंड काय करू, त्याच्यात माझं बिलीफ सिस्टम बनली आहे का तसं, माझी थॉट प्रोसेस बनली आहे का तशी, मला असं वाटायला लागलंय का? इमिडिएट चेंज होईल नाही होईल, डोंट वरी. पण तुमचे थॉट चेंज करणं गरजेचं आहे. राईट इट डाऊन द सिच्युएशन यू आर नॉट एबल टू टॅकल और यू आर नॉट एक्सेप्टिंग. तुमच्या हिशोबाने ते रिझल्ट नको आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. पिक इझी थॉट्स. मी काही काही गोष्टी इझी माझं बिलीव्ह होतं ना, यू नीड टू कंटिन्यू. जाताना स्मार्ट ड्रेस, वेल ड्रेस्ड असतो, अशा काही गोष्टी अप्रिशिएट लोकांनी केलेल्या किंवा आपल्या असतात ना, यू शुड कॅरी, यू शुड राईट डाऊन दोज आणि यू शुड कॅरी दिस. तुम्हाला हे इम्प्रूव्ह करायचे आहेत, उलट जास्त वेळा करायचे. तर तो कॉन्फिडन्स बिल्ड करणार आहे, तुम्हाला ड्रेन नाही करणार आहे. तुमचे हे पिक युअर थॉट्स, तुमची बिलीफ सिस्टम, बिलीव्ह काय आहेत ना, हे घ्या पहिले. लिहिलं? हा, ते एक्सरसाइज करायचे आहे. तुमचे 4-5 पॉईंट तर रेडी पाहिजेत. दोज विल इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स एनी टाइम वेन यू वॉन्ट. फिक्स इनसाइड, ह्याचं आउटकम इथं आहे. चेंज युअर थॉट्स, वी कॅनॉट चेंज आउटसाइड. आउटसाइड मध्ये जे आले ना, ते आत मला काय फिक्स करायचे, ह्याचे प्रोग्रामिंग सेंटेन्सेस हे इथं प्रॅक्टिकल आहे. आत अफर्मेशन्स हे इथं लिहिण्याचे हे एक्सरसाइज झाले. फिक्स इनसाइड मीन्स आय नीड टू राईट अफर्मेशन्स, दोज आर अपोजिट टू दिस. सीनच्या अपोजिट वाले लिहायचे आहेत. मला सारखं मानसिक तोल ढळतो, जर असं असेल तर यू हॅव टू राईट डाऊन आय एम मोर काम अँड कूल इन एव्हरी सिच्युएशन. एव्हरी सिच्युएशन म्हटलं तरी सुद्धा तुमचा 10 ते 9 वेळा फेल गेला, डोंट वरी, कीप टेलिंग युअर सेल्फ. देन व्हॉट विल हॅपन? रिव्हर्स होईल. 10 मधले 8 सक्सेस होतात, 2 फेल होतील. इट्स ओके, त्याला टॉर्चर करू नका स्वतःला. 8 सक्सेस झालं, व्हेरी गुड, टेक अ टार्गेट. नाही झालं, नो प्रॉब्लेम. 9, 100 येतात, माझं 1 फेल जातो, ते 1 फेल्युअर डोक्यात घेऊन बसायचं नाही, 99 सेलिब्रेशन करायचं. हे लक्षात आलं? राईट इट डाऊन दॅट एक्सरसाइज, गो अँड डू दॅट. लाईफ चेंजिंग आहे, लक्षात घ्या. फोकस, पर्पज, हे दीज आर द 4, 5, 6 रूल्स. काय पाहिजे हे पक्क माहीत पाहिजे. 4-5 गोल असे परमनंट घ्या, ज्याला मला हे करायचे आहे. झोपेतनं उठवलं तर माहीत पाहिजे. हे लिहिल्यानंतर काय करायचं? वेन यू वेकअप, उठल्या पाय ठेवायचा नाही जमिनीवर, जोपर्यंत तुम्ही रिपीट नाही करत मनात. लक्षात नसतील तर उशीच्या खाली ठेवा. उठल्या वाचायचं, 2-4 दिवसात पाठवून जातात. अगदी स्पेसिफिक किती पाहिजे, काय पाहिजे, क्लिअर. खूप मोठे लिहायचे नाहीत, व्हेरी एक बुलेट पॉईंट्स किंवा एक सिंपल वाक्यात लिहायचं, वर्ड्समध्ये लिहायचं. त्यांची लाईफ फोकस्ड आणि असते, ज्यांचे लॉक इन युअर गोल्स असतात, त्यांचे गोल्स माहिती असतात ना, त्यांचे गोल कसे लिहायचे माहिती आहेत ना, ट्रिगर पॉईंट्स पाहिजेत. सिंपल 4 पिलर. फिजिकल म्हणजे हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, वेल्थ किती पाहिजेत, कसे पाहिजेत. रिलेशनशिप म्हणजे परमनंट हॅपीनेस, रिलेशनशिप कसे पाहिजेत. आय लव्ह एव्हरीवन, एव्हरीवन लव्हज मी, रिस्पेक्ट, फॉरगिव्हनेस आणि स्पिरिच्युअल. 4 पिलर घेऊन चला, काही सुचलं नाही तर. अदरवाईज जे समोर येते त्याला गोल धरा, कारण ते तुमच्या सिलेबसमधून आले.
जास्त विचार करायची गरज नाही. जे सिच्युएशन आहे तुम्हाला हँडल करायलाच आलेले असते, नेचरचा लॉ आहे तसा. स्टे फोकस. तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, नो युअर रिझन. जोपर्यंत तुम्हाला क्लिअर व्हाय कळत नाही तोपर्यंत स्टार्ट करू नका. अदरवाईज पेटवून त्याला व्हाय क्लिअर करावा. तुमचं असं फुल तापलं पाहिजे त्यावेळी स्टार्ट करायचं. त्यावेळी त्याशिवाय युद्ध तयार करायचं नाही. म्हणून युद्ध चालू करताना घोषणा वगैरे देऊन एनर्जी वेकअप करते. बसले होते जेवायला आणि युद्ध चालू झालं असं होतं का? कोरडा विरडायची, दंगा करायची असे त्यांनी हे केलं ना. वाय? आणि ते इंटेन्शन आल्याशिवाय मारणार कसं पुढच्या शत्रूला? त्यामुळे ते घोषणा वगैरे देऊन सगळं एनर्जी करून वातावरण तापून देशाचं वगैरे कोणाच तरी नाव घेऊन, होय की नाही, भारत माता की जय, हे असं करायला पाहिजे तसं करायला, मग व्हॉट दे आर डुईंग. पण जोपर्यंत व्हाय क्लिअर होत नाही म्हणून घोषणा वगैरे देऊन काय करत होते? इंटरनली माइंडसेट तयार करत होते. का करायचंय बाबा? हिंदू स्वराज्य व्हायला पाहिजे, ही श्रींची इच्छा. त्यांना ते मग सगळं बॅकअप आठवत होतं. अरे हा, कशासाठी आलोय आपण लढायला? ते निवांत बसले काय सारखंच असं ते कोणीतरी शत्रू असेल असं नाही ना. 2-2, 4-4 दिवस काहीच काम नाही, मग रिलॅक्स नाही का होणार माइंड? मग ते चार्ज करायसाठी हे सगळ्या घोषणा वगैरे तयार केल्या होत्या. हे लक्षात यायला पाहिजे गजनीसारखं. मग पाय ठेवायचा जमिनीवर. हाय क्लिअर असल्याशिवाय स्टार्ट करून उपयोग नाही, कारण मग फेल्युअरचं पॅटर्न बनत राहतो. सी द फ्युचर. हे तुम्हाला बोललो मगाशी. तुमचं फ्युचर कसं असेल हे राईट डाऊन करा. मेजर बुलेट पॉईंट्स मगाचे गोल आहेत ना त्या हिशोबाने. हे थोडंसं स्लाइटली डिटेलिंग आहे, स्लाइटली हे सी युअर फ्युचर. आणि बऱ्यापैकी सीन्स इमॅजिनेशनचा आहे. म्हणजे आय एम लिव्हिंग लक्झरियस लाईफ अलॉंग विथ माय फॅमिली. पुढचं सेंटेन्स असणं गरजेचं आहे. आय एम लिव्हिंग लक्झरियस लाईफ म्हणजे त्याला हॉटेलमध्ये फिरतेचा जॉब लागेल, तर 5 स्टारमध्ये कायम राहतो. तसं लाईफ तसं अलॉंग विथ माय फॅमिली, ओन प्रिमायसेस हे लिहिणं गरजेचं आहे. दोघं मिळून हॉटेलमध्ये राहतील. रिझिलियन्स आपल्याला असं चालत नाही. दॅट इज कॉल्ड रिझिलियन्स. रिझिलियन्स म्हणजे खाली मी राहत नाही, तिथं मी शक्यच नाही, मी जातच नाही तिथं. भले तो फिजिकली ही इज देअर, मेंटली ही इज नॉट. रिझिलियन्स मीन्स नॉट रिफ्युजिंग टू स्टे डाऊन. मी खाली नाही राहत, आमच्यात चालतच नाही असं. असं ऐकतो ना, आमच्यात असं चालत नाही, आम्ही अशा पद्धतीचे असतो. हा ॲटिट्यूडनी वेगळा पार्ट आहे, पण माइंडसेटनी तसं राहायला पाहिजे. वी शुड बी रिच. करंट स्टेट डिफरंट असू शकते, पण खाली नाही राहायचं. म्हणजे परमनंट हॅपीनेस, आय एम नॉट कॉम्प्रोमाइजिंग विथ द हॅपीनेस असं एक म्हटलं, तर ह्याचा अर्थ तुमच्या माइंडला अपडाऊन होणार नाही असं नाही. बट आय एम नॉट अलाविंग माय सेल्फ टू स्टे डाऊन फॉर मोर अँड मोर टाईम. जास्त वेळ मी खाली राहत नाही, मग त्याच्यासाठी काही करायचं, मग बरं यायचं. सेलिब्रेशन, स्मॉल सेलिब्रेशन, मगाशी याच्याविषयी मगाशी सांगितलं. त्याच्यात छोटे छोटे पॉईंट्स लिहा, ज्याच्यात काय एन्जॉय करू शकतो आपण. पण ते सुचत नाहीत नंतर काय करायचं. कॅडबरी खायचं, चॉकलेट घ्यायचं, अरे गोड खात नाही आज, यू फाइंड समथिंग एल्स. रिलॅक्स, मी 5 मिनिटं राहिले, दॅट इज ऑल्सो सेलिब्रेशन. किंवा ग्रीन टी, वॉटर, जे काय ते वेगळं करायचं काहीतरी रुटीनपेक्षा. सेलिब्रेशनचे पॉईंट लिहून घ्या. व्हॉट आय विल डू फॉर शॉर्ट सेलिब्रेशन. मॉलमध्ये जाऊन निवांत बसलो बघत, दॅट इज ऑल्सो सेलिब्रेशन. काही असू शकतं. सेलिब्रेशन मीन्स तुम्ही त्याला एक्नॉलेज करताय. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, माझ्याकडे काय आहे ह्याची कमीत कमी तुमची 20 क्वालिटीची लिस्ट पाहिजे. कमीत कमी 100 लिहिला सत्कार करायला पाहिजे तुम्ही पुढच्या वेळी. कोण 100 लिहून आले त्याचा येस, माझ्याकडे काय बेस्ट आहे, जे युनिक आहे. 10 कमीत कमी लिहा, 20 लिहिले तर बेस्ट, 100 लिहिले तर माझ्याकडून सेलिब्रेशन. पुढच्या वेळी लिहून आणायचे. युनिक पाहिजेत हा. लव, प्रेम, माया सगळं तेच, आजूबाजू तेच लिहिले. त्याचे सिनोनिम्स नाही लिहायचे. एक्सरसाइज ही करा जाऊन, 20 मिनिटाच्या वर लागणार नाही आहे. जास्त वेळ देऊ पण नका, दिवसभर देऊ नका. टाइम लावून 20 मिनिट्स झाली तर ठीक आहे, अजून एकदा 20 मिनिट्स नंतर कधीतरी करा, पण फोकस्ड करा. लक्षात आलं? 1-1, 2-2 तास एक्सरसाइज करत राहिला अजिबात करू नका तसं, त्याला काय अर्थ राहत नाही. नेक्स्ट टाइम यू विल नॉट सिट फॉर द एक्सरसाइज. मागच्या वेळी 2 तास गेले होते, मग सुरुवातच नाही होणार. फोकस्ड 20 मिनिट्स अलार्म लावून, झालं ठीक आहे, नाही झालं ठीक आहे,
20 मिनिट्स तुम्ही रिपीट कराल बऱ्याच वेळ, 2 तास रिपीट नाही करणार कधीच. लक्षात येते? स्मॉल गोष्ट आहे पण लक्षात ठेवा. लिगसीमध्ये काय करायचं आहे? वाटायचं काम करायचं. यू हॅव टू हेल्प अदर्स. कोण होतकरी गावाकडे जावा, बघा कोणीतरी जिल्हा परिषद शाळा किंवा ह्याच्यात तसं प्रिन्सिपलला सांगून या की कोण जर असेल तर मी एवढ्या एवढ्यापर्यंत डोनेशन देऊ शकतो, आमचा ग्रुप आहे एवढे मिळून आम्ही एवढे करू शकतो. एखादा मुलगा स्पार्क होऊन कुठेतरी चांगल्या पोस्टवर पोहोचला, तुमच्या पैशाचं आणि लाईफचं चीज झालं ना. याचा अर्थ जेन्युनिटी बघा, खरंच आहे का? होय की नाही? आपल्या इमोशनचा कोणी दुसऱ्याने फायदा करू नये असं जर तुम्हाला डाऊट येत असेल तर. दुसरा थॉट असेल त्याचं कर्म त्याच्याबरोबर, मी डोनेशन देऊन फ्री झालो, लिव्ह अबाउट दिस. तो काय उपयोग करतो? तुमची भावना चांगली आहे ना, then you should forget. द सेकंड ऑप्शन विल बी टू मच गुड. पण तुम्हाला डाऊट येत असेल, अरे असं आहे तसं आहे, देन गो अँड व्हेरीफाय. डोक्याला त्रास करून घेऊ नका. डोनेशन दिले की यार ती लोक अशी असतात तसे असतात, ते एंटरटेन नाही करायचं. ओके, ते सगळी एक्सरसाइज होती. नाव अटेंडन्स अँड थँक्यू. चला, थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस. पर्पजली रिपीट घेतला सेशन.